आजचा जानेवारी एंडिंग चालू आहे, तारीख इकडे तिकडे होऊ शकते किंवा नाही होणार, तो भाग नंतरचा आहे. पण आपल्याकडे 60 दिवस आहेत. ढोबळमानाने आपल्याकडे 60 ते 70 दिवस आहेत. या 60 ते 70 दिवसांचं आपण आज सुरुवात करणार आहोत. 60 ते 70 दिवसामध्ये काय कसं करायचं, 60 ते 70 दिवसामध्ये 65 मार्क कसे मिळवायचे, याचा आपण आज काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत मित्रांनो. सो मी काय केलेलं आहे, 60 दिवसामध्ये महत्वाचे 300 टॉपिक आपल्याला कव्हर करायचे. ग्रुप बी आणि ग्रुप सी चा पास होण्याचा राजमार्ग हा जाणार आहे मित्रांनो 60 दिवसामध्ये. चला मित्रांनो, तर तुम्हाला सर्वांना माहित असेल की आपल्याला ग्रुप सी, मी आता तुम्ही अनेक चॅनल बघत असाल, अनेक गोष्टी फॉलो करत असाल, फॉर्म भरणार आहात, तर तुम्हाला माहित असेल की ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी आपल्याला 5 ते 7 सब्जेक्ट महत्वाचे आहेत. किती सब्जेक्ट महत्वाचे आहे? 7 सब्जेक्ट महत्वाचे आहेत. मी तुम्हाला एकदा क्विक त्या सब्जेक्टची नावं लिहून देतो आणि 300 टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. मी काय करणार आहे, पुढच्या 60 दिवसामध्ये ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून ते 300 टॉपिक तुमच्याकडनं A to Z करून घेईल, शिकवून घेईल आणि त्याच्यावरच्या नोट्स काढून देईल, तुम्हाला प्रिपरेशन करून देईल. आणि हे जर 300 टॉपिक तुम्ही व्यवस्थित केले तर तुमचा 60 ते 65 मार्क येणारे MPSC ग्रुप बी मध्ये आणि ग्रुप सी मध्ये 100% तुम्हाला मिळणार आहेत. तर फक्त पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. 60 ते 70 मार्क तुमचे कुठेच घेणार नाही, 60-65 मार्क तुमचे कुठे जाणार नाहीत. 300 टॉपिक पैकी काही टॉपिक तुमचे ओळखीचे असतील, काही अनोळखी असतील. आणि हे टॉपिक जे बनवले आहेत मागच्या 10 वर्षामध्ये कोणकोणत्या एमपीसीने कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत, सर्व टॉपिक एकाखाली एक काय केलेले आहेत, काढलेले आहेत. सो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहे मित्रांनो, बनत राहा. चला ओके, चला चला पुढे जाऊया मित्रांनो. कोण म्हणतंय सर खूप भारी आहेत भाऊ, धन्यवाद. काय म्हणतोय, हे काही कमेंट करण्याचं काम आहे बोरांनो. चला महत्वाच्या मुद्द्यावर जाऊया. आता बघा काय महत्वाचं आहे, आपल्याला माहित असेल की सर्वात महत्वाचा एमपीसी साठी ग्रुप सी साठी पहिला विषय कोणता आहे, इतिहास. काहीच वाचायचं नाही मित्रांनो. मी आज तुम्हाला इतिहासाचे अनेक अफलातून क्वेश्चन सांगेल, कुठल्या टॉपिकवर प्रश्न येणार. इतिहास कुठून वाचायचा आहे, ग्रुप सी ला कुठून वाचायचा आहे, 1857च्या पुढे वाचायचा आहे. प्राचीन मध्ययुगीन काहीच वाचायचं नाही, तो फक्त राज्यसेवेला वाचायचा असतो. कुठे वाचायचा असतो मित्रांनो, राज्यसेवेला वाचायचा असतो. इतिहास वाचायचा आहे 1857च्या पुढेच वाचायचा आहे. आणि तो पण कशाचा अँगल पकडायचा आहे, कोणत्या अँगलने वाचायचा आहे, महाराष्ट्राच्या अँगलने वाचायचे. आज जे मुद्दे काढून देतोय याची पीडीएफ आपल्या ऍप्लिकेशन वर पण आहे, डाउनलोड करायची. जो मुद्दा झाला त्याच्यावर टिक करायची आणि त्याच्यावरची ऍप्लिकेशन मध्ये टेस्ट द्यायची. जो मुद्दा झाला त्याच्यावर टिक करायची आणि त्या मुद्द्यावर ऍप्लिकेशन मध्ये काय द्यायची मित्रांनो, टेस्ट द्यायची. तो 1857च्या उठावाच्या पुढे इतिहास आपल्याला वाचायला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा सब्जेक्ट जो आहे तो काय आहे मित्रांनो, भूगोल. 7 विषय आहेत आपल्याला. ग्रुप बी आणि ग्रुप सी ला किती विषय कव्हर करायचे, 7 विषय. 60 दिवसामध्ये 300 पॉइंट आपल्याला कव्हर करायचे. नवीन असाल, जुने असाल, काही असाल तरी 7 विषय तुमचे काय होणार मित्रांनो, कंप्लीट होणार म्हणजे होणार. 7 विषय तुमचे कंप्लीट होणार म्हणजे होणार. बघा मित्रांनो, चला तर भूगोल वाचायचा आहे. भूगोल कुठलाच वाचायचा नाही, फक्त महाराष्ट्राच्या अँगलचा भूगोल वाचायचा आहे. जगाचा भूगोल, हवामानशास्त्र, भारताचा भूगोल, ओशनोग्राफी काही वाचायचं नाहीये. फक्त भूगोल कोणत्या अँगलने वाचायचा आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या अँगलने वाचायचा आहे आपल्याला भूगोल. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यशास्त्र. राज्यशास्त्राचे पण आपल्यातून पॉइंट काढून देतोय, आज सर्व पॉइंट काढून देते. तिसरा महत्वाचा विषय काय वाचायचा आहे, राज्यशास्त्र. त्याच्यानंतर अर्थशास्त्र. पूर्ण अर्थशास्त्राचं पुस्तक वाचायचं नाही. मला माहिती तुमच्यापैकी बरेच जण अर्थशास्त्राचं पूर्ण पुस्तक वाचणार. काही बहादरता आता महाराष्ट्रामध्ये जे स्टँडर्ड लेखक आहेत अर्थशास्त्राच्या पुस्तकाचे, यांचे भाग 1 भाग 2 आहेत, बरोबर आहे. तर काही बहादर असे असतात भाग 2 पण वाचून काढतात. ते भाग 2 नाही वाचायचंय, भाग 1 मधलं पण कुठला टॉपिक वाचायचा आहे, कुठल्या टॉपिकवर ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये मोस्टली क्वेश्चन येतात, यावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. चला त्याच्यानंतर महत्वाचा क्वेश्चन आहे विज्ञान. आज सुरुवात विज्ञानापासून करूया. विज्ञानावरती काय वाचायचंय, कुठला टॉपिक वाचायचा आहे ते चर्चा करायचे मित्रांनो. विषय झाले 5. विषय किती झाले, 5 विषय झाले. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि विज्ञान ही 5 कोर टॉपिक आहेत. याला लागून आहे मित्रांनो चालू घडामोडी. याला लागून काय वाचायचंय, चालू घडामोडी. काय करायचं, चालू घडामोडी. आता मी काय करतो बेसिकली काय करतो माहितीये का मित्रांनो, आमच्या अकॅडमीमध्ये मी बेसिक असं करतो की कुठल्याही मुलाने चालू घडामोडीचं वार्षिकीचं एक पुस्तक घेतलं, कुठल्याही लेखकाचं, मी काही नाव सजेस्ट करत नाही, कुठल्याही लेखकांचं एक चांगल्या वार्षिकी घेतलं, 2023 ची वार्षिकी घेतली, कारण की पूर्ण 2022 ची इयरबुक आपल्याला कव्हर करायचंय. तर 2023 चे जी इयरबुक घेणार, त्या इयरबुक मधनं मी काय करतो, अर्धा तासामध्ये तुम्हाला टिक करून देऊ शकतो की कुठला टॉपिक महत्वाचा आहे, कुठला टॉपिक अंडरलाईन वाचण्यासारखा नाहीये, कुठला टॉपिक वाचण्यासारखा आहे ते करायचंय.
आणि एक शेवटचं 7वा टॉपिक जो आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे तो म्हणजेच मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता. काय महत्वाचं आहे मित्रांनो? गणित आणि बुद्धिमत्ता. आता असं म्हणतात की यूपीएससी आणि एमपीएससी ज्याने बनवली त्याला पण सापडली नाही. याच्या मागचे प्रूफ पण उदाहरण मी देऊ शकतो. सो ढोबळमानाने आपल्याला हे 7 विषय येणार आणि आपल्याला या 7 विषयांवर कमांड मिळवणं गरजेचं आहे. तर मग मी काय केलंय मित्रांनो, या 7 विषयांचं तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू 300 टॉपिक दिलेले आहेत. ऍप्लिकेशन मध्ये 300 टॉपिक आहेत. कमेंट करा मित्रांनो, काही डाऊट असेल बिंदास कमेंट करा. ऍप्लिकेशन मध्ये 300 टॉपिक दिलेले आहेत. याची पीडीएफ दिलेली आहे. प्रत्येक टॉपिक वरची टेस्ट आहे. प्रत्येक टॉपिक वरच्या नोट्स आपण इथे शिकणार आहोत. आजपासून सुरुवात करणार आहोत. सो 300 दिवस 60 दिवस 300 टॉपिक. प्रत्येक दिवशी मिनिमम 3 ते 4 टॉपिक आयएमपी टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. आज जे काही 300 टॉपिक टाकणार आहे हे तुम्ही लिहिलं असेल किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल. मी तुम्हाला कुठलाही टाइमपास करत नाही. आज आपल्याला फक्त माझ्यासाठी काय महत्वाचं आहे की 300 आयएमपी टॉपिक ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी 300 आयएमपी टॉपिक कोणते राहू शकतात, जे जरी वाचून गेलो तर 60 ते 65 मार्क मिळू शकतात. चला मित्रांनो सुरुवात करूया. काही लोकांनी कमेंट करत राहा. चला सर्वात महत्वाचं म्हणजे विज्ञानापासून सुरुवात करूया. तो त्याच्या आधी पहिली एक गोष्ट सांगेल की बघा मित्रांनो, काय करा की जे लोक नवीन असतील, जुने असतील, काही लोक प्रिपरेशन करत असतील, पण माझं वैयक्तिक मत आहे तुमचा जेवढा वेळ प्रिपरेशन असेल, मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही अर्धा तास करा, 1 तास करा, 4 तास करा, 8 तास करा. तुमच्या मानसिक बौद्धिक कुवत, मानसिक कपॅसिटी, त्याच्यानंतर म्हणजे फिजिकल कपॅसिटी या गोष्टींवर अवलंबून असतो. पण सर्वात महत्वाचं आहे तुमच्यामध्ये पुढच्या 60 दिवसामध्ये रोज 1 तास गणित आणि बुद्धिमत्ता झालं पाहिजे आणि रोज 1 तास चालू घडामोडी झालं पाहिजे. या 2 क्वेश्चन तुमच्याकडनं रोज झाले पाहिजे. इयरबुक कुठलंही घेऊन टाकायचं. 2022चं सर्व 2023चं नावाने इयरबुक असेल, कुठलंही इयरबुक घेऊन टाका. 2022 पूर्ण काय करणार आहात? चालून टाकणार आहात. सो रोज 1 तास तुम्हाला चालू घडामोडी करणं काय मित्रांनो गरजेचं आहे. वाटल्यास काही लोक माझ्या जवळ असतील, बघत असतील तर इयरबुक घेऊन या. मी त्याच्यावर आयएमपी टॉपिक काढून देईल कुठला, किंवा माझ्याकडे आयएमपी नोट्स आहेत ऍप्लिकेशन मध्ये, डाउनलोड करून घ्या. पुढचा महत्वाचा म्हणजे 1 तास रोज गणित आणि बुद्धिमत्ता करणं गरजेचं आहे. हा गणित बुद्धिमत्ता कोणी करावं? ज्यांचं थोडंसं वीक आहे त्या लोकांनी करणं गरजेचं आहे. ज्या लोकांना वाटतं, काही लोक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतील, काही लोक मेडिकल बॅकग्राऊंडचे असतील, किंवा काही लोक म्हणजे बेसिकली एमबीए वगैरे असतात, त्या लोकांनी हा टॉपिक करण्याची गरज नाही गणित आणि बुद्धिमत्ता, कारण की ते ऑलरेडी काय असतात मित्रांनो स्ट्रॉंग असतात. सो 2 गोष्टी तुम्ही रोज 1 तास करणं गरजेचं आहे. आणि मी जे 300 पॉईंट लिहून देतोय, प्रत्येक पॉईंट प्रत्येक दिवशी 1 पॉईंट करणं काय मित्रांनो गरजेचं आहे. चला मित्रांनो पुढे जाणार आहोत आपण. चला बघताय, तुम्हाला लेक्चर दिसतंय, तुम्हाला दिसत असेल. ओके, चला मित्रांनो, महत्वाचा म्हणजे पहिला मुद्दा, तुम्हाला ही टेक्निक्स कळाली की आपल्याला पुढच्या 60 दिवसामध्ये काय फॉलो करायचंय आणि काय नाही फॉलो करायचंय. पहिली गोष्ट म्हणजेच आता बघा, पहिला टॉपिक जो कव्हर करायचा आहे तो सायन्स, फक्त एक ओव्हरव्ह्यू सांगून देतो. पुढे जाऊन आपण एक टॉपिक वर डिस्कस करणार आहोत. म्हणजे सायन्सचे सर सायन्सचे करतील, जीएसचे काही पार्ट मी कव्हर करणार आहे. बघा मित्रांनो, सजीवांचं वर्गीकरण आणि प्राण्यांचं वर्गीकरण हे टॉपिक एकदा कव्हर करणं गरजेचं आहे. यावर्षी आयएमपी आहे सजीवांचं वर्गीकरण आणि प्राण्यांचं वर्गीकरण. विषाणू, व्हायरस, तुम्हाला माहित असेल कोरोनाच्या काळामध्ये विषाणूंची खूप जास्त हे झाली, व्हायरस. सो रोग पहिला. दुसरा टॉपिक सर्व रोग, व्हायरस यांच्याबद्दल माहिती मिळवायची आहे. सर्व रोग आणि त्याच्यावर मानवाने केलेले उपाय यांच्याबद्दल बेसिक माहिती विचारायची. प्राण्यांचे पोषण कसं असतं, मानवी शरीर संस्था काय असते, मूलद्रव्य काय असतात, त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश्य यांचे गुणधर्म हा एक टॉपिक करायचा आहे. विद्युत धारा करायची, इलेक्ट्रिसिटी एक टॉपिक करायचे. सायन्सचे एक मोठे सांगून देतो. आणि खऱ्या अर्थाने आपण जो जीएसचा माझा पार्ट आहे त्याच्यावर आपण काम करायला सुरुवात करूया मित्रांनो. विंधन, कार्बन आणि कार्बनी पदार्थ, मानव निर्मित पदार्थ कोणकोणते असतात, साबण आणि अपारजनक काय असेल, राशी काय असतात, डिफरंट राशींची यादी बनवायची. राशींची काय बनवायची मित्रांनो, यादी बनवायची. गतिविषयक नियम, गतिविषयक किती नियम आहेत, 3 नियम काय करायचे, कव्हर करायचे. द्रव्यांचे गुणधर्म करायचे. गुरुत्वाकर्षण शक्ती महत्वाचा टॉपिक आहे. ध्वनी, उष्णता ही 2 टॉपिक. प्रकाश, मानवी डोळा, बरोबर आहे. भिंग एक टॉपिक करायचा आहे. आणि ग्रह विज्ञानामध्ये ही ग्रुप बी च्या दृष्टिकोनातून एवढी टॉपिक विज्ञानामध्ये आपल्याला काय करायचे मित्रांनो बघायची आहेत. पुढच्या 60 दिवसामध्ये एवढी टॉपिक आपल्याला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघायचे आहेत. विज्ञान मी नाही शिकवत, तर विज्ञान माझं सर्वात जास्त वीक टॉपिक काही असेल तर तो सायन्स आहे. बी फ्रँक, मी नॉन सायन्स बॅकग्राऊंडचा विद्यार्थी असल्यामुळे जीएस अनलिमिटेड स्ट्रॉंग आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स बरेच सब्जेक्ट अनलिमिटेड स्ट्रॉंग आहेत. फक्त माझं विकनेस काय
मित्रांनो सायन्स, म्हणून त्याच्यावर मी तुम्हाला चर्चा करत नाही. सायन्सचे सर सेपरेट या विषयावर चर्चा करतील. चला मित्रांनो, आणि तिसरा मुद्दा, दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील भूगोल. आता महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये काय काय वाचायचे आणि काय काय नाही वाचायचे पुढच्या 60 दिवसामध्ये मी कव्हर करून घेईल. यादी बनवून टाकायची, नुसतं बघत राहायचे. बघितलं ना ऍप्लिकेशन मधनं यादी डाउनलोड केली तरी काही हरकत नाही मित्रांनो. बघा, महाराष्ट्राचं स्थान, विस्तार, महाराष्ट्राचं स्थान झालं अंडरलाईन, विस्तार झाला अंडरलाईन, आणि महाराष्ट्राच्या सीमा, नैसर्गिक सीमा कोणत्या, पूर्वेला काय आहे, दक्षिणेला काय आहे, उत्तरेला काय आहे, पूर्वेला कोणतं राज्य आहे, दक्षिणेला कोणतं राज्य आहे, उत्तरेला कोणतं राज्य आहे, या झाल्या प्रशासकीय सीमा. नैसर्गिक सीमा आपण करू शकतात. महाराष्ट्राच्या वरती कोणती पर्वतरांग आहे, खाली कोणती नदी आहे, पश्चिमेला कोणत्या पूर्वेला कोणत्या 4 पर्वतरांग आहेत, आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या सीमा करू शकतात. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, किती प्रशासकीय विभाग होतात, 6 प्रशासकीय विभाग होतात. मी तुम्हाला फक्त समजून सांगतोय, शिकवत नाहीये. 6 प्रशासकीय विभाग आहेत. कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये मोठा कोणता आहे, लहान कोणता आहे, कोणाची निर्मिती केव्हा झाली, 6 प्रशासकीय विभाग आपल्याला करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो भौगोलिक विभाग, प्रशासकीय विभागाचाच काही भाग. भारताचे 5 भौगोलिक विभाग आहेत, बरोबर आहे. खानदेश असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, अशी 5 भौगोलिक विभाग आपण करू शकतो. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, बरोबर आहे, विदर्भ आणि कोकण, अशी 5 भौगोलिक विभाग आपण काय करू शकतो. तो प्रत्येक भौगोलिक विभागामध्ये काय आहे त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. त्याच्यानंतर भारताच्या शेजारील, महाराष्ट्राच्या शेजारील राज्य, कोणत्या जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागली, कोणत्या जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागलेली आहे, हे पण आपल्याला काय करायचंय. महाराष्ट्रातील जिल्हे कोणकोणते आहेत, किती जिल्हे होते, सुरुवातीला किती जिल्हे होते, नंतरून किती जिल्हे झाले, 10 जिल्ह्यांची नवीन निर्मिती झालेली आहे. आय होप, मला अपेक्षा आहे की तुम्हाला कळतंय 10 जिल्ह्यांची नवीन निर्मिती झाली. मग कुठल्या काळामध्ये कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कुठली जिल्हा निर्माण केला, याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे, हा टॉपिक. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची माहिती, प्रत्येक जिल्ह्याची सविस्तर माहिती तुम्हाला थोडी पुढच्या 10-60 दिवसामध्ये गोळा करणं गरजेचं आहे. तालुका, त्यानंतर सारखे नाव असणारे जिल्हे कोणते आहेत, सारखे नाव असणारे तालुके कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, कोणत्या सारखेच तालुके असणारे जिल्हे कोणते, हे सर्व मुद्दे महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये पुढच्या 60 दिवसामध्ये आपल्याला काय करायचे मित्रांनो, कव्हर करायचे. तुम्हाला समजत असेल की यादी डाउनलोड करायची. माझा सांगायचा उद्देश कळतोय मित्रांनो. काही लोकांना वाटेल सर हे फालतू चालू आहे, हे पॉइंट तर आम्हाला पण माहिती आहेत, पण मी तुम्हाला अफलातून क्वेश्चन सांगतो मित्रांनो. तुम्ही भूगोलाचं कुठलंही पुस्तक घेतात, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचतात, पण तुम्हाला हे कळत नाही, त्याच्यामध्ये हे कळत नाही. यस, हा अभ्यासक्रम ग्रुप कला पण लागणार आहे, ठीक आहे. चला, मग तुम्हाला हे कळत नाही, कुठल्याही स्टँडर्ड लेखकाचं पुस्तक घेतात तुम्ही, भूगोलाचं पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचतात, पण तुम्हाला एक गोष्ट कळत नाही मित्रांनो, ते पुस्तक 7 लाख पोरं वाचताय महाराष्ट्रामध्ये. किती लाख पोरं वाचताय, 7 लाख पोरं वाचताय. मग त्या 7 लाख पोरांचं सिलेक्शन का नाही होणार आणि तुमचं का होईल, यावरनं लक्षात ठेवा मित्रांनो. आयोग तेच पुस्तक का वाचेल हे पण डोक्यात टाका. आयोग एवढे वेळ नाहीये जेवढं आपण समजतो, बरोबर आहे. तेवढंही आयोग कोणालाही सापडत नाही. लवकर लक्षात ठेवा, एमपीएससी आणि युपीएससी कधीही कोणाला सापडत नाही, हे लक्षात ठेवा. नेहमीच आउट ऑफ बॉक्स असते. बरेच क्वेश्चन काय असतात, आउट ऑफ बॉक्स असतात, समजतंय. सो त्याच्यामुळे माझा उद्देश काय की तुम्हाला हे सर्व सिलेबस कॉपी पीडीएफच्या स्वरूपात एक पॉइंट देणं, आणि पॉइंट झाला त्याच्याखाली टिक, त्याच्यावरचे क्वेश्चन, पॉइंट झाला त्याच्यावरचे टिक आणि त्याच्यावरचे क्वेश्चन. आणि क्वेश्चन सोडवत असताना मला हे समजतं की तुम्ही जेव्हा क्वेश्चन सोडवता तर तुमचा कुठला टॉपिक वीक आहे, कुठला टॉपिक स्ट्रॉंग आहे, वीक टॉपिकवर कसं काम करायचं, स्ट्रॉंग टॉपिकवर कसं काम करायचं, या क्वेश्चन आपल्याला काय होतात मित्रांनो, समजतात. चला, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतीत एवढ्या क्वेश्चन नाही आहेत, आताशी सुरुवात केली आहे मित्रांनो. 300 टॉपिक कव्हर करायचे, एका खाली एक लिहायचे आहेत. सो 300 टॉपिक. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे प्रामुख्याने कोणकोणते खडक आहेत महाराष्ट्रामध्ये ते आपल्याला यादी बनवायची, किंवा खडकांचं वैशिष्ट्य, महाराष्ट्रातील खडकांचं वैशिष्ट्य, हा एक टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर महत्वाचा म्हणजे कोकण प्रशासकीय विभागामध्ये म्हणाल किंवा कोकण भौगोलिक विभागामध्ये 2 महत्वाचे शब्द असतात. कोणकोणत्या, खलाटी आणि वलाटी. खलाटी म्हणजे काय, वलाटी म्हणजे काय. खालच्या भागाला खलाटी म्हणतात, वरच्या भागाला वलाटी म्हणतात. खलाटीमध्ये कोणती जमीन सापडते, वलाटीमध्ये कोणती जमीन सापडते, खलाटीत कोणती पिकं येतात, वलाटीत कोणती पिकं येतात, खलाटी डेव्हलप आहे की वलाटी डेव्हलप्ड आहे, हे सर्व गोष्टींच्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख खाड्या, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती खाडी आहे, खाडींचा दक्षिण
दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती खाडी आहे, त्याच्यानंतर बंदर, दोन महत्वाची महाराष्ट्रातली मोठी बंदर मुंबई आणि जेएनपीटी, मुंबई आणि जेएनपीटी तर शिकायचंच आहे, पण जवळजवळ अनेक छोटी बंदर आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं बंदर आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे बंदरांचा क्रम, दक्षिणेकडून उत्तरेकडे बंदरांचा क्रम, हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोकणातील महत्वाच्या नद्या, कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती, उत्तरेकडची नदी कोणती, दक्षिणेकडची नदी कोणत्या जिल्ह्यात कोणती नदी वाहते, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती नदी वाहते, कोणत्या नदीच्या कोकणातील कोणत्या नदीच्या काठावर कोणतं शहर आहे, हे सर्व क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे नद्या. त्याच्यानंतर दक्षिण कोकण आणि उत्तर कोकण, कोकणाचे आपण दोन भागामध्ये डिवायडेशन करू शकतो मित्रांनो, वरती असते उत्तर कोकण, खाली आहे दक्षिण कोकण. फक्त समजून घ्या, आपण एक ओव्हरव्ह्यू सिलेबस मध्ये काय काय राहतं, कसं वाचायचंय ते आपल्याला डिस्कस करायचंय. उत्तर कोकण काय, दक्षिण कोकण काय, उत्तर कोकण मध्ये कोणकोणते जिल्हे येतात, दक्षिण कोकण मध्ये कोणते जिल्हे येतात, उत्तर कोकण डेव्हलप आहे का दक्षिण कोकण डेव्हलप आहे, उत्तर कोकण मध्ये जास्त वाहतूक चालते की दक्षिण कोकण मध्ये वाहतूक जास्त चालते, उत्तर कोकणामध्ये जास्त लोकसंख्या आहे की दक्षिण कोकणामध्ये जास्त लोकसंख्या आहे, उत्तर कोकणामध्ये कोणती खनिज आहेत, दक्षिण कोकणात कोणती खनिज आहेत, उत्तर कोकणात कोणती पिकं घेतली जातात, दक्षिण कोकणात कोणती पिकं घेतली जातात, या उत्तर कोकणात कोणती फळबाग आहेत, दक्षिण कोकणामध्ये कोणती फळबाग आहेत, या सर्व क्वेश्चनच्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे. बघा मला माहिती आहे मित्रांनो, तुमच्यापैकी काही लोक माझ्या बरोबर ऍग्री असतील, काही लोक नसतील, पण माझा 10 वर्षाचा स्पर्धा परीक्षेचा एक्सपिरियन्स सांगतो, माझा 10 वर्षाचा स्पर्धा परीक्षेचा एक्सपिरियन्स सांगतो मित्रांनो. तुम्ही जर हे पॉइंट एका खाली एक लिहून घेतले किंवा यांची प्रिंट काढली ऍप्लिकेशन मधनं डाउनलोड करून आणि प्रिंट काढली आणि ती पॉइंट झाला की त्याच्यावर जो पॉइंट वाचून झाला टिक केला, नाही माझ्याकडे अभ्यास केला काही हरकत नाही, पण जो पॉइंट वाचून झाला त्याच्यावर टिक केली, दुसरा पॉइंट वाचला त्याच्यावर टिक केली आणि त्याच्यावरचे मागच्या 10 वर्षामध्ये कोणकोणते क्वेश्चन आले या पद्धतीने जर सोडवलं तर 100 आणि 100% लिहून देतो मित्रांनो, यश तुमच्यापासून दूर नाही. ठीक आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा घेऊया मित्रांनो, जे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतीत चालू करायचं आहे, सह्याद्री पर्वत. मग पर्वतांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम. एक ट्रिक सांगितली आहे मी, विनसाचा गोबी मकरू. या ट्रिक्सची काय व्हॅल्यू आहे, या ट्रिक्स मध्ये महाराष्ट्रातली कोणकोणती पर्वत येतात, कोणकोणती पर्वत नाही येत. त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं पठार, आपल्याला फक्त दख्खनचं पठार माहिती आहे, दख्खनचं पठार माहिती आहे, पण नुसते दख्खनचं पठार नाही, छोटी छोटी अनेक पठार आहेत मित्रांनो. खानपूरचं पठार असेल, औंधचं पठार असेल, मालेगावचं पठार असेल, नगरचं पठार असेल, अशी छोटी छोटी अनेक पठार आहेत. तो कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं पठार आहे, कोणत्या पठारामध्ये कोणतं खनिज सापडतं, कोणत्या पठाराचं कोणतं वैशिष्ट्य आहे, पठार हा टॉपिक वाचला तर तो A to Z त्याचा केसाचा काय म्हणतो नाही का, बाल की खाल खिचणा जो म्हणतो ना तो प्रकार, त्या पद्धतीने झाला पाहिजे. म्हणजेच आयोगाकडे पठारावर जर टॉपिक अभ्यास केला तर आयोगाकडे पठाराच्या पलीकडे क्वेश्चन नसला पाहिजे. या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत, या बाबतीत आपण काय करणार आहोत मित्रांनो, चर्चा करणार आहोत. चला मित्रांनो पुढचा क्वेश्चन घेऊया, पुढचा टॉपिक घेऊया मित्रांनो. त्याच्यानंतर नद्यांच्या बाबतीत जेव्हा विचार करतो आपण, नदींच्या बाबतीत विचार करतो नदींच्या बाबतीत जेव्हा विचार करतो तर पूर्व वाहिनी नद्या कोणत्या आहेत, दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या आहेत, पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत. दक्षिण वाहिनी पण महाराष्ट्रात नदी आहे मित्रांनो. पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत, नदी कोणकोणते घाट आहेत महाराष्ट्रामध्ये, प्रामुख्याने कोणकोणती घाट आहेत महाराष्ट्रामध्ये, कोणत्या दोन शहरांना कुठला घाट जोडतो, कुठल्या दोन शहरांना कुठला घाट जोडतो, कोणत्या घाटामध्ये कोणत्या लेण्या आहेत, कोणत्या घाटातनं कोणता नॅशनल हायवे जातो, त्या नॅशनल हायवेची व्हॅल्यू काय आहे, कोणता सध्या नॅशनल हायवे चर्चेत आहे, कुठला नॅशनल हायवे चर्चेत आहे, कुठला नॅशनल हायवे नॅशनल पार्क मधनं पार होतो. या सर्व गोष्टींच्या बाबतीत जेव्हा आपण घाट किंवा नॅशनल हायवे त्या बाबतीत चर्चा करणार, त्याचं A to Z तुटून झाला पाहिजे. घाट हा शब्द झाला की आयोगाकडे घाटावर प्रश्न नसला पाहिजे आपल्या पलीकडे. समजते मित्रांनो. त्याच्यानंतर महाराष्ट्रातली प्रमुख शिखर, महाराष्ट्रातली प्रमुख शिखर नुसते करायचे नाही आहेत, तर प्रमुख शिखरांची तर यादी बनवायचीच आहे. कोणत्या डोंगर रांगेवर कोणतं शिखर आहे, कोणत्या जिल्ह्यात कोणतं शिखर आहे, त्या शिखराच्या आजूबाजूला असणारी वनस्पती, त्या शिखराच्या आजूबाजूला असणारे प्राणी जीवन काय, त्या शिखराचं अॅटमॉस्फिअरवर काय, पर्जन्यावर काय परिणाम होतो, या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे. बघा नुसतं मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नुसतं पर्वत रांग माहित असेल, छोटे डोंगर असतात, टेकड्या असतात, छोटे डोंगर असतात, टेकड्या असतात, कोणता डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे, पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो मित्रांनो. याच्यावर एक क्वेश्चन काय महत्वाचा आहे, खाली लिहून दिलं मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात कोणता डोंगर आहे, सर्व डोंगरांची यादी आणि त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठला डोंगर आहे, या बाबतीत आपल्याला काय करायचं आहे, चर्चा करायची आहे. चलायचं मित्रांनो, चलायचं. ओके.
पुढे जाऊया, कमेंट करत राहा मित्रांनो, मी तुमच्या कमेंट पण वाचत आहे. पुढचा महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे आणि ते थंड हवेचं ठिकाण कोणत्या डोंगरावर आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे ते तर करायचंच आहे मित्रांनो. मात्र त्या थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या थंड हवेच्या ठिकाणावर हिल स्टेशन म्हणूया आपण, त्या थंड हवेच्या ठिकाणावर काही वैशिष्ट्य आहे का, काही पर्यटन स्थळ आहे का, काही पर्यटन स्थळ आहे का, काही लेण्या आहेत का, काही किल्ले आहेत का, या सर्व गोष्टींच्या बाबतीत आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या प्रमुख नद्या आणि त्या नदींच्या काठावरील शहर, प्रमुख नद्या आणि त्या नदींच्या काठावरील शहर, हा एक टॉपिक तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून करायचा आहे मित्रांनो. प्रमुख नद्या आणि नदींच्या काठावरील शहर तुम्हाला करायचं आहे. चला मित्रांनो, काही हरकत नाही. पुढचे महत्वाचे धरण, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं धरण आहे, कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे, कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे ते करायचे. त्याच्यानंतर नदींचा संगम, प्रतिसंगम नाव ऐकलं असेल तुम्ही. कोणत्या दोन नद्या कोणत्या शहरात मिळतात, कोणत्या ठिकाणी मिळतात, त्याला काय नाव आहे, प्रतिसंगम सारखं उदाहरण आपण घेऊया. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या आजूबाजूला अनेक जलविवाद आहेत. महाराष्ट्राबरोबर इतर राज्यांबरोबर असणारे जलविवाद कोणकोणते आहेत, महाराष्ट्रातील इतर राज्यांबरोबर असणारे जलविवाद कोणकोणते आहेत, वरती तापी पासून तर दमणगंगेपासून तर सर्व दमणगंगेपासून तर खाली बरेच जलविवाद आहेत महाराष्ट्रामध्ये. सर्व जलविवादांच्या, गोदावरीचा जलविवाद असेल, कृष्णाचा जलविवाद असेल, असे अनेक जलविवाद आहेत. तर जलविवादांच्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची. हा एक टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. 300 टॉपिक 60 दिवस, एक दिवशी मिनिमम 3 ते 4 टॉपिक केले तर 100% तुम्हाला 60 ते 65 मार्क मिळणार मित्रांनो. चला, पुढचा महत्वाचा आहे, महाराष्ट्रातील प्रमुख धबधबे कुठे आहेत, कोणत्या नदीवर कोणता धबधबा आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात उंच धबधबा कोणता, त्याच्यानंतर 1-2 धबधब्यांचे क्रम, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता धबधबा आहे, या सर्व क्वेश्चनच्या बाबतीत चर्चा करायचं आहे. त्याच्यानंतर मान्सून, आता मान्सूनचा पाऊस असेल, वळवाचा पाऊस असेल, त्याला महाराष्ट्रामध्ये आम्रसरी म्हणतात. आता आम्रसरी नाव ऐकलं असेल तुम्ही. त्याच्यानंतर एल निनो असेल, एल निनो आणि अल निनो सारखा प्रकार असेल. भूगोलामध्ये ही खूप आधुनिक कन्सेप्ट आहे, एल निनो अल निनो. याच्या आधी कोणाला माहित नव्हतं. एल निनो अल निनो डिटेल करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचा म्हणजे कृत्रिम पाऊस शिकायचा आहे. कृत्रिम पावसासाठी पहिला प्रयोग कुठं झाला, सध्या 2020-22 मध्ये कृत्रिम पाऊसचा प्रयोग कुठं झाला आहे का, कारण की पावसाचं. त्याच्यानंतर एक महत्वाचा पॉइंट, ढगफुटी करायची आपल्याला. काय करायची आहे, ढगफुटी करायची. किती मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर ढगफुटी घोषित केली जाते, आतापर्यंत कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या साली ढगफुटी झालेली आहेत, यांच्या जोड्या लावायला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. चालायचं मित्रांनो, पीडीएफ तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये डाउनलोड करता येईल. ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही डाउनलोड करू शकतात, ठीक आहे. पीडीएफ डाउनलोड करून घेणार. त्याच्यानंतर तुम्हाला नुसतं पीडीएफ डाउनलोड करून, मला माहिती आहे तुम्ही एकच टॉपिक, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्पर्धा परीक्षेत बघा मित्रांनो काय असतं. आता तुम्ही जर ढगफुटी वाचला किंवा कृत्रिम पाऊस वाचला तर एक पुस्तक नाही वाचायचं. म्हणजे तुम्ही काय करतात मला माहिती आहे, मी बरेच 10 वर्षापासून पोरांना जवळून बघतोय, शिकतोय, शिकवतोय, अभ्यास केलाय, बरोबर आहे, एमपीसीचा. सो सांगायचा उद्देश काय, कृत्रिम पाऊस घेतला, एका पुस्तकात वाचलं, मॅटर क्लोज. एक टॉपिक कमीत कमी 3 ते 4 पुस्तकातनं कव्हर करायचा असतो, त्याच्या प्रॉपर नोट्स काढायचे असतात. पूर्ण पुस्तक वाचायचं नसतं. कृत्रिम पाऊस घेतला किंवा ढगफुटी घेतली किंवा हवामान विभाग घेतला तर तो 2 ते 3 स्टँडर्ड पुस्तकांमध्ये त्या टॉपिकवर काय काय माहिती आहे त्याचा ओव्हरव्ह्यू, सारांश तुमच्या नोटबुक मध्ये असला पाहिजे. नसेल तुमच्याकडे पुढच्या 60 दिवसात एवढा वेळ नाहीये तर माझ्या ज्या नोट्स आहेत किंवा लाईव्ह लेक्चरच्या ज्या नोट्स आहेत तेवढ्या जरी केल्या आणि त्याच्यावर मागच्या 10 वर्षाचे किंवा आपल्या दिलेल्या टेस्ट जरी सोडवल्या तरी सफिशियंट आहे मित्रांनो. चालायचं पुढे, तरी काय मित्रांनो, सफिशियंट आहे. कमेंट करत राहा, काही हरकत नाही मित्रांनो, कमेंट करत राहा. पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया, समजतंय. चला, पुढचा महत्वाचा म्हणजे मृदा माहित असतील. त्याच्यानंतर नाला. आता बघा, नाला सांगायचा उद्देश काय, नाला का लिहिलं असेल बघा, जे छोटी छोटी पाटबंधारे आहेत, पाटबंधाऱ्यांच्या बाबतीत शिकणार आहोत, वनांच्या बाबतीत शिकणार आहोत. महाराष्ट्रामध्ये कोणती वन आहेत, सदाहरित वन, निमसदाहरित वन, काटेरी वन, उष्णकटिबंधीय वन, कोणत्या वनाला कुठल्या वनाचं वैशिष्ट्य काय, कुठली वनस्पती कुठल्या वनामध्ये असते, किती तापमान किती पाऊस लागतो, या सर्व गोष्टींच्या बाबतीत कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठले वन सापडतात, कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये कुठले वन सापडतात, कुठल्या भौगोलिक विभागामध्ये कुठले वन सापडतात, या सर्व क्वेश्चनच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत पुढच्या 60 दिवसामध्ये मित्रांनो. त्याच्यानंतर राष्ट्रीय अभयारण्य काय आहेत, राष्ट्रीय उद्यान काय आहेत, महाराष्ट्रातली प्रमुख अभयारण्य
काय, त्या अभयारण्याचं वैशिष्ट्य काय, आणि राष्ट्रीय उद्यानं किती आहेत, 6 राष्ट्रीय उद्यान आहेत, 5 ते 6 राष्ट्रीय उद्यान आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठलं राष्ट्रीय उद्यान आहे, कुठल्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, कोणती नदी जाते त्या राष्ट्रीय उद्यानातनं, कुठलं धरण आहे त्या राष्ट्रीय उद्यानामध्ये, या सर्व बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. सध्या महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण आफ्रिकेहून म्हणजे आफ्रिका खंडातून आपण काय आणलेली आहेत मित्रांनो, काय आणलेली आहेत, चित्ते आणलेली आहेत. तुम्हाला आठवत असेल तर ते चित्ते सध्या कुठल्या नॅशनल पार्क मध्ये ठेवण्यात आलेली आहेत. हा पण एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून IMP क्वेश्चन आहे. तुम्हाला हे सर्व पॉइंट काढता येतील, हे सर्व पॉइंट आपल्याला करायचे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प कोणकोणत्या अभयारण्यामध्ये, महाराष्ट्रातील हत्ती प्रकल्प कुठे आहेत, महाराष्ट्रामध्ये मगर प्रजनन केंद्र कुठे आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, महाराष्ट्रामधली रामसर यादी काय असते. आता रामसर काय असतं, रामसर यादी काय असते, महाराष्ट्रातील प्रमुख रामसर यादी काय आहेत, आणि गवा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं आहे, वनरक्षकाच्या संदर्भात वेगवेगळ्या चळवळी असतील, चिपको आंदोलन सारखे आंदोलन असतील, तुम्ही ऐकलं असेल, नर्मदा बचाव आंदोलनासारखी मेघा पाटकरांचं आंदोलन असेल, अशा अनेक वन संरक्षण चळवळी तुम्ही म्हणाल सर वन संरक्षण चळवळीचा मेघा पाटकरांचा काय संबंध आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये नर्मदेवरचं धरण जे सरदार सरोवर डॅमची उंची वाढवल्यावर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा स्थलांतराचा प्रश्न निर्माण होतो किंवा कुठल्या तालुक्याचा स्थलांतराचा प्रश्न निर्माण होतो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे अभ्यास करणं गरजेचं आहे. एक एक टॉपिक एक एक टाइप डिस्कस करत आहे. कमेंट करत राहा मित्रांनो, काही डाऊट असेल कमेंट करत राहा. पुढच्या 60 दिवसामध्ये 300 IMP टॉपिक करणं गरजेचं आहे आणि त्या टॉपिक वरचे 10, 20, 30 प्रश्न रोज सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. एवढं केलं तर तुमचा 60 ते 65 स्कोर येणार, म्हणजे येणारच. तुमचा 60 ते 65 स्कोर काय होणार मित्रांनो, येणारच. पुढचा घेऊया मित्रांनो, भारतामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं खनिज सापडतं, खनिज लक्षात ठेवण्याची ट्रिक्स काय, अनेक खनिज लक्षात ठेवण्याच्या कमीत कमी 10 ते 15 ट्रिक्स आहेत, पाठ करून टाकणार आहोत. ऊर्जा साधनं काय, महाराष्ट्रामध्ये कोळशावरनं वीज निर्माण केली जाते, अणुविद्युत निर्माण केलं जातं, जलविद्युत निर्माण केलं जातं. प्रायव्हेट जलविद्युत प्रकल्प कोणते आहेत, सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे, कोणत्या नदीवर कोणता जलविद्युत प्रकल्प आहे, कोणत्या जलविद्युत प्रकल्पाची क्षमता किती आहे, वादाच्या भवऱ्यात कोणकोणते जलविद्युत प्रकल्प आहेत, अशा सर्व गोष्टींच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. जलविद्युत प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्पांच्या जोड्या लावायच्या, जसे की आमच्या नाशिकमध्ये एकलारा असेल, कोकरी असेल, अनेक जलविद्युत प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत, यांच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे लोकसंख्येचं वितरण कसं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येचं वितरण कसं आहे, लोकसंख्येमध्ये नंतर साक्षरता, सर्वात महाराष्ट्रातील साक्षर जिल्हा कोणता, सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता, कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये, जिल्ह्याचं नाव देणार, साक्षरतेची कारणं पण विचारणार, तर कोणता जिल्हा साक्षरता कसा काय राहू शकतो याच्या बाबतीत. लिंग गुणोत्तर काय असतं, 100 मागे भारतामध्ये लिंग गुणोत्तर कसं असतं. आता लेटेस्ट इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे मित्रांनो, IMP क्वेश्चन आहे लिंग गुणोत्तराच्या बाबतीत. यावर्षी लिंग गुणोत्तराच्या बाबतीत करंट मध्ये पण आपण करणार आहोत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं, सध्याच 2022 लिंग गुणोत्तर बघाल तुम्ही तर पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. 2022 लिंग गुणोत्तर बघाल भारताचं तर पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. मग सध्या 2022 मध्ये लिंग गुणोत्तर किती आहे, पुरुषांच्या मानाने स्त्रियांचं, म्हणजे बाललिंग गुणोत्तर म्हणूया आपण त्याला काय म्हणतो, बाललिंग गुणोत्तर म्हणतो. मग बाललिंग गुणोत्तर काय असेल, SC आणि ST ची लोकसंख्या काय, कोणत्या जिल्ह्यामध्ये SC ची ST ची लोकसंख्या कुठे आदिवासी तुम्हाला माहिती आहे, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात राहते, त्या आदिवासी जमातीचं वैशिष्ट्य काय आहे, कुठला सण साजरा करतात, कुठले कपडे घालतात, कोणत्या डोंगर रांगेवर कुठली आदिवासी जमात राहते, सर्वांच्या सर्व पॉइंट करणं गरजेचं आहे. शहरामध्ये राहणारी आदिवासी जमात सर्वात जास्त कोणती, ग्रामीण भागामध्ये राहणारी आदिवासी जमात सारखी सर्वात जास्त आदिवासी जमात कोणती. अशा बाबतीत जेव्हा आदिवासी जमात आपण चर्चा करणार तर एक्झामला असा एकही अँगल राहायला नको, एक्झामचा एकही अँगल राहायला नको जो तुम्हाला या क्वेश्चनवर या टॉपिकवर जर प्रश्न आला तर तो तुमच्याकडनं क्रॅक होणार नाही, असं समजतंय मित्रांनो. चालायचं पुढे. ओके, चला नेक्स्ट घेऊया मित्रांनो. पुढचा म्हणजे बालमृत्यू काय असतं, माता मृत्यू काय असतं, वसाहत काय असते, वसाहतीचे प्रकार काय असतात, सर्व करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये नागरीकरण, शहरांची लोकसंख्या किती आहे, शहरामध्ये किती लोक नागरीकरण झालेत, नागरीकरणाच्या समस्या काय, सोडवण्यासाठी काय, स्मार्ट सिटीचा उद्देश काय, स्मार्ट विलेज काय आहे, या सर्व गोष्टींच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये 10,00,000 शहरं कोणकोणती आहेत, 10,00,000 शहरांचे प्रॉब्लेम काय आहेत, येणारे भारतातलं सर्व स्वच्छतेच्या यादीनुसार शहरांची आपण काय करणार आहोत, क्रम लावणार आहोत.
आहोत मित्रांनो. कृषी नंतर खतांच्या बाबतीत नवीन नवीन पॉलिसीज आपण चर्चा करणार आहोत. 2022 मध्ये खतांची जी नवीन पॉलिसी आहे, कृत्रिम खतं कोणकोणती आहेत तुम्हाला माहित असतील. त्याच्यानंतर क्रांत्या करायच्या आहेत मित्रांनो. क्रांती आपल्या गल्लीत राहते ती क्रांती नाही मित्रांनो. निळी क्रांती, काळी क्रांती, पिवळी क्रांती, हिरवी क्रांती, हरित क्रांती. प्रथम हरित क्रांती काय, द्वितीय हरित क्रांती काय, सध्या कोणती चालू आहे. प्रथम हरित क्रांतीचे प्रॉब्लेम काय होते, प्रथम हरित क्रांती कोणासाठी झाली, द्वितीय हरित क्रांती कोणासाठी झाली, निळी क्रांती, पिवळी क्रांती, काळी क्रांती, अनेक क्रांती आहेत. क्रांतींच्या जोड्या लावणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. आणि काही क्रांतींना फादर ऑफ रिव्हॉल्युशन्स म्हणूया आपण. काही क्रांतींचे उद्गाता आहेत, फादर्स आहेत, तर ते आपण डिस्कस करूया. बघा माझ्या बोलण्यामध्ये काही शब्द इंग्लिश येत असतील, काही मराठी येत असतील, बिकॉज त्याच्या मागचं कारण काय, जेव्हा मी प्रिपेअर करायचो तर बरेच कंटेंट्स इंग्लिश मधनं फॉलो करायचो, बऱ्याच कंटेंट्स हिंदी मधनं फॉलो करायचो, त्याच्यामुळे कधी कधी हे होऊन जातं. सो डोंट वरी अबाउट दॅट थिंग. चला पुढे जाणार आहोत मित्रांनो. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम काय असतो, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम काय असतो, उद्योगधंदे काय असतात. मागच्या वर्षी तुम्हाला माहित असेल भारतातील उद्योगधंदे MIDC आणि जिल्ह्यांची यादी दिली होती. मागच्या वर्षी जिल्हे आणि MIDC ची काय दिली होती मित्रांनो, ग्रुप बी आणि ग्रुप सी ला यादी दिली होती. म्हणजेच काय, उद्योगधंदे जेव्हा करणार तो कुठला काडीपेटी उद्योग कुठं, त्याच्यानंतर विमान वाहतूक उद्योग कुठे, कुठला उद्योग कोणत्या शहरामध्ये व्यवस्थित आहे, भारतातील 5 स्टार MIDC कोणकोणत्या आहेत, कोणत्या MIDC ला कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठली MIDC आहे, या सर्वांच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. आपण या सर्व उद्योगांच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर भारतामध्ये लेटेस्ट काही शहरांमध्ये मेट्रो सुरू झालेली आहे, तर मेट्रोचं काम काही शहरांमध्ये चालू आहे. तर मेट्रो काय असतं, भारतामध्ये महत्वाचा उद्देश जलमार्ग प्रकल्प, अंतर्गत जलवाहतुकीच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. कुठले जलमार्ग प्रकल्प भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सध्या विकसित होत आहेत का, या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर रस्ते आणि रस्त्यांमध्ये आता तुम्हाला माहिती असेल सध्या चर्चेत आहे काय मित्रांनो, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय समृद्धी महामार्ग, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे, त्याच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. नागपूर ते मुंबई. मग तो करंटचा पाठ झाला. त्या करंटच्या नोट्स मध्ये तुम्ही वाचलं असेल, लिहून गेलं असेल. मी असं म्हणत नाही मित्रांनो, मी माझ्या पद्धतीने जे IMP टॉपिक्स आहेत पुढचे 60 दिवसामध्ये तुम्हाला करण्यासारखे सर्व IMP टॉपिक मी एका खाली एक काढून देतो आहे. हे टॉपिक ऍप्लिकेशन मध्ये प्रिंट करा. जो टॉपिक झाला त्याची टिक करा. त्या टॉपिकवरच्या ऍप्लिकेशन मध्ये, आपल्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला व्हिडिओ, त्या ऍप्लिकेशनची टेस्ट आहे ती टेस्ट सॉल्व्ह करा. तुमचं काय चुकतंय, तुमच्या पुस्तकात काय माहिती आहे त्या टॉपिकवर, आणि टेस्ट मध्ये एक्स्ट्रा काय क्वेश्चन आलेले आहेत याचं कम्पेअर करा. याचं कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला त्याचं नक्कीच उत्तर भेटेल मित्रांनो. चालायचं मित्रांनो. चला, राम राम सर, राम राम. इझिली क्लब, राम राम भाऊ, राम राम. ठीक आहे, रामचं नाव घेत राहा. चला पुढे जाऊया. महाराष्ट्रातली पर्यटन स्थळं कोणकोणती आहेत, महाराष्ट्रातली पर्यटन स्थळं कोणकोणती आहेत ते चर्चा करणार आहोत. मग पर्यटन स्थळं केल्यानंतर किल्ले कोणकोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यात कोणता किल्ला आहे, महाराष्ट्रातील प्रमुख लेण्या कोणत्या आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या लेण्या आहेत, सध्या कुठली लेणी चर्चेत आहे का, नॅशनल हेरिटेज, नॅशनल हेरिटेज म्हटलं गेलं, वर्ल्ड हेरिटेज लेण्या कोणकोणत्या आहेत, अशा सर्व क्वेश्चनच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. पुढचं महत्वाचं म्हणजे संतांच्या समाधी आणि जन्मगाव. कोणत्या संत, महाराष्ट्र हा संतांची भूमी मानला जातो, कोणत्या संतांची समाधी कुठे आहे, कोणत्या संतांचं जन्मगाव कुठे आहे, हे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. 3.5 शक्तिपीठ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, 3.5 शक्तिपीठ आहेत, माहिती असेल तुम्हाला. अष्टविनायक आहेत, त्याच्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांपैकी काही ज्योतिर्लिंग आहेत. हे पण महाराष्ट्रामध्ये पर्यटन स्थळ म्हणून, धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून याला काय मिळू शकतो, मान्यता मिळू शकतो. ओके, जय खानदेश सर. ओके, माझ्या बोलण्यात काही खानदेश येतात. ओके, काय हरकत नाही. जय खानदेश, जय महाराष्ट्र. ठीक आहे. चला, काही लोक मला सांगत राहतात जय खानदेश. ओके, माझ्या बोलण्यामध्ये बघा, भाषेमध्ये, भाषा ही फक्त माध्यम आहे संभाषणाचं. ठीक आहे. चला, तर कुठल्या भाषेवरनं, कोणी वराडी बोलत असेल, कोणी दखनी बोलत असेल, कोणी खानदेशी बोलत असेल. मी खानदेशीचं माझ्या बोलण्यामध्ये कधी कधी खानदेशी टर्मॉलॉजी येऊन जाते, बरोबर आहे, खानदेशी ऍक्सेंट येऊन जातो. सो त्या गोष्टीला काही लाजण्यासारखी नाही गोष्ट नाही, अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. आय प्राऊड टू बिकम अ खानदेशी. ओके, चला, जिल्ह्यांची माहिती, त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा चर्चा करायची आहे मित्रांनो, जिल्ह्यांची माहिती. प्रत्येक जिल्ह्याबद्दल 4-4, 5-5 ओळी. एवढे टॉपिक जर तुम्ही भूगोलाचे केले, तर मला नाही वाटत याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या भूगोलावर एखादा प्रश्न राहून जाईल की जो तुमच्याकडनं क्रॅक होणं थांबेल. समजते मित्रांनो. सो माझं टार्गेट तुम्हाला हे असेल की पुढच्या 60 दिवसामध्ये कसे 300 IMP टॉपिक देऊन तुमचा स्कोर 60+ जाईल, हे माझा महत्वाचा उद्देश आहे. चला मित्रांनो, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण राज्यशास्त्राकडे जाऊया. राज्यशास्त्राचे कोणकोणते महत्वाचे टॉपिक आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून करायचे आहेत. तुमच्यापैकी बरेच जणांचा राज्यशास्त्र क्वालिटी असा विषय आहे स्पर्धा परीक्षेत जो बऱ्याच जणांचा चांगला असतो.
बरोबर आहे. काही लोकांचा विकास होतो भाग वेगळा, पण बऱ्याच लोकांचा चांगला असतो. आता भारतीय संविधानाची प्रस्तावना काय असते, निर्मिती कशी झाली, भारतीय संविधानाची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत, नागरिकतेच्या बाबतीत सध्या खूप चर्चा चालू आहे. पाकिस्तानामधील अल्पसंख्याकांना भारतात नागरिकता देण्याचा मुद्दा चालू आहे. सो त्याच्यामुळं नागरिकता चालू आहे मित्रांनो. मूलभूत हक्क काय आहेत, डीपीएसपी म्हणजेच राज्य नीती राज्य नीती निर्देशक तत्व काय असतात, मूलभूत अधिकार काय आहेत, राष्ट्रपती, सध्या राष्ट्रपतीची निवडणूक होऊन गेलेली आहे भारतामध्ये. मग राष्ट्रपती काय असतात, राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या पद्धती काय आहेत, डिटेल तुम्हाला राष्ट्रपतीच्या बाबतीत करता आलं पाहिजे. सध्या लेटेस्ट उपराष्ट्रपतींची पण निवडणूक झालेली आहे. सो उपराष्ट्रपती पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. सो राष्ट्रपती मुद्दा झाला की राष्ट्रपतीवर 4 पुस्तकांमध्ये काय दिले ती यादी बनवायची, किंवा आपल्या नोट्स मध्ये बघा राष्ट्रपतींबद्दल काय माहिती आहे आणि मागच्या 5-6 वर्षामध्ये राष्ट्रपतींवर कोणकोणते क्वेश्चन येऊ शकतात सरळ सेवेच्या अँगलने किंवा ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या अँगलने, ती तुम्हाला यादी बनवता आली पाहिजे. तुम्हाला हे समजेल की कुठला टॉपिक वीक चालू आहे, कुठला टॉपिक स्ट्रॉंग चालू आहे. उपराष्ट्रपती असतील, पंतप्रधान असेल मित्रांनो, मंत्रिमंडळ असेल, केंद्रातलं मंत्रिमंडळ असेल, बरोबर आहे. केंद्रातल्या मंत्रिमंडळ, कुठला मंत्रिमंडळ काय आहे सध्या, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, महान्यायवादी असतो, केंद्र सरकारचा जो वकील असतो त्याला म्हणतात महान्यायवादी. महान्यायवादी काय असेल, कॅग, कंट्रोल अँड ऑडिटर जनरल. हे सर्व टॉपिक आपल्याला एका खाली एक करायचे आहेत, 300 टॉपिक. चला पुढचं मित्रांनो सुप्रीम कोर्ट करायचंय. त्याच्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, राज्याचं मंत्रिमंडळ असेल. मुख्यमंत्री पण सध्या महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय आहे, तर मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत पण आपल्याला चर्चा करता येईल. राज्यपाल पण महाराष्ट्रात एक चर्चेचा विषय आहे मित्रांनो, राज्यपालाच्या बाबतीत आपल्याला चर्चा करता येईल. विधानसभा, विधान परिषद काय, काही राज्यांमध्ये लेटेस्ट 2020 पासून तर 2021-22 मध्ये अनेक राज्यांमध्ये प्रस्ताव मांडला गेलाय विधान परिषदेचा. मित्रांनो खूप आयएमपी टॉपिक सांगतोय, कुठला टॉपिक का वाचायचा का नाही वाचायचा हे मी ओके सरजी, मला तुम्ही सांगितलं राष्ट्रपतींची नावं आणि उपराष्ट्रपतींची नावं सांगितली, नुसती नाव आणि उपनाव राष्ट्रपतींची, हे मला पण माहितीये राष्ट्रपती कोण आहेत आणि उपराष्ट्रपती कोण आहेत, पण राष्ट्रपतीवर कमीत कमी 10-15 मिनिटं चर्चा करता आली पाहिजे. पात्रता, अमानत रक्कम, महाभियोग कसा चालतो, काम काय आहे, फरक राष्ट्रपती आणि राज्यपाल मधला बऱ्याच गोष्टी आहेत, आपण चर्चा करणार आहोत. काही राज्यांमध्ये विधान परिषद स्थापन करावी असं विधेयक मांडलं गेलेलं आहे 2021-22 मध्ये मित्रांनो. सो त्याच्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पश्चिम बंगालमध्ये असं विधेयक मांडलं गेलेलं आहे. सो परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा एक मुद्दा मित्रांनो चर्चेचा आहे किंवा तो न्यूज मध्ये आहे, त्याच्यामुळे परीक्षावर आयोग त्याच्यावर प्रश्न विचारण्याचा दाट संभव आहे. कशावर, विधान परिषद. सध्या तुम्हाला माहित असेल महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चालू आहे. आमच्या नाशिकमध्ये खूप वाद चालू आहे शिक्षक मतदारसंघावरनं, बरोबर आहे. सो त्याच्यामुळे विधान परिषद महत्वाची मित्रांनो. त्याच्यानंतर हायकोर्ट असेल, डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, प्रत्येक जिल्ह्याचं जिल्हा न्यायालय परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. प्रत्येक टॉपिक 10-10 मिनिटं, 15-15 मिनिटं प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला देता आली पाहिजे आणि क्विक त्याचं रिव्हिजन तुम्हाला करता आलं पाहिजे पुढच्या 60 दिवसामध्ये मित्रांनो. चला पुढे जाऊया मित्रांनो. त्याच्यानंतर राज्याचा महाधिवक्ता, राज्य सरकारचा जो वकील असतो त्याला म्हणतात महाधिवक्ता. भारतामध्ये सध्या केंद्रशासित प्रदेश तुम्हाला माहित असेल, चर्चेत असतील मित्रांनो. कलम 370 काढल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख ही 2 केंद्रशासित प्रदेश बनवली. सो केंद्रशासित प्रदेश परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आपल्या जवळच महाराष्ट्राला लागूनच, पालघर जिल्ह्याला लागूनच माझा स्पीड मॅच होत असेल मित्रांनो, एक शब्द लिहू नका, फक्त 2दा ऐकून घ्या. आपल्याला काय शिकायचंय, आपल्या महाराष्ट्राच्या जवळ पालघर जिल्ह्याला लागूनच दादरा नगर हवेली आणि दीव दमण ही 2 केंद्रशासित प्रदेश एकत्र करण्यात आलेली आहेत. तर मग केंद्रशासित प्रदेश यावर्षी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. मग सुरुवातीला किती केंद्रशासित प्रदेश होती, भारतातला पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती, सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता, सर्वात लहान कोणता, कोणाची लोकसंख्या जास्त, कोणाची लोकसंख्या कमी, त्याच्यानंतर कुठलं राज्य आधी केंद्रशासित प्रदेश होतं, नंतरून त्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. बालकी खाल खिचना इस कॉल्ड केंद्रशासित प्रदेशाची बालकी खाल खिचून काढू आपण. समजते मित्रांनो, बघा समजते मित्रांनो, काय करतोय समजा सांगत राहा मला, सर यस नो कमेंट करत राहा मित्रांनो. तुमच्या कमेंट करत राहणं गरजेचं आहे, तुमच्या कमेंट करत राहणं गरजेचं आहे मित्रांनो. पुढचं महत्वाचं म्हणजे पंचायत राज करायचे आपल्याला. पंचायत राज बद्दल आपल्याला डिटेल शिकायचे. त्याच्यानंतर एमपीसी कमिशन असेल, युपीएससी कमिशन असेल, एससी एसटी कमिशन असेल, एससी एसटी कमिशन असेल, या सर्व कमिशनची माहिती आपल्याला मिळवायची. वित्त आयोग काय असतो, वित्त आयोग काय असतो तुम्हाला माहित असेल. वित्त आयोग कलम 280 च्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची.
घ्यायची, निवडणूक आयोग काय असेल त्याच्या बाबतीत चर्चा करायची, पॉलिटिकल पार्ट्या सध्या भांडण खूप चालू आहे पॉलिटिकल पार्टींमध्ये, तर पॉलिटिकल पार्ट्या सध्या खूप महत्वाचा मुद्दा आहे, पक्षांतर बंदी काय असते, पॉलिटिकल पार्टींचं चिन्ह ठरवण्यापासून तर राजकीय निवडणूक आयोगाचे कार्य, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेवरनं जो काही गोंधळ झाला, चांगला झाला वाईट झाला, तो आपला मुद्दा नाही मित्रांनो, आपल्याला फक्त परीक्षेच्या अँगलने शिकायचं आहे, आपल्याला फक्त परीक्षेच्या अँगलने शिकायचं आहे मित्रांनो. सो राजकीय पक्ष महत्वाचे आहेत, निवडणुका महत्वाच्या आहेत, निवडणुका महत्वाच्या आहेत. पुढचा टॉपिक शिकणार होता आपण आणीबाणी, त्याच्यानंतर भाषा, सुरुवातीला भारतीय संविधानात किती भाषा होत्या, नंतरून किती भाषा करण्यात आल्या, कुठल्या घटना दुरुस्तीनुसार कोणती भाषा ऍड झाली, आज किती भाषा आहेत, भाषा कितव्या परिशिष्टामध्ये आहे, सर्वनी सर्व डिटेल करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाच्या घटनादुरुस्त्या करायच्या आहेत, आपल्याला महत्वाच्या घटनादुरुस्त्या करायच्या आहेत. हे सर्व क्वेश्चन पॉलिटिकल सायन्स मध्ये एवढे टॉपिक पुढच्या 60 दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत, ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या अँगलने. चालायचं नाही सर, हे सर्व युट्यूबवर शक्य होणार नाही माझ्याकडनं, क्लिअर सांगतो. माझ्या काही लोक कव्हर करतात की सर युट्यूबवर हे सर्व कव्हर करणार का. भाऊ 22 भाषा आहेत, मला पण माहिती आहे भाषा कोणत्या परिशिष्टात आहे, कसं लक्षात ठेवायचं आणि कोणत्या घटना दुरुस्तीनुसार कोणती भाषा आली, आणि भारताच्या संविधानामध्ये आता सध्या किती भाषा आहेत 22 हे असं लिहून ठेवतात. नुसतं एवढंच करणं गरजेचं नाहीये दादा, तर त्याच्या पलीकडे भाषेवरचा इतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अँगल महत्वाचा आहे. मला एक सांगा, तुम्ही मला वरवरचं वाचून 22 भाषा आहेत सर आता भारतीय संविधानामध्ये असं सांगून उपयोग नाही मित्रांनो. समजते मला काय म्हणायचंय. मला काही लोक सांगतात की सर असं करू, नुसतं एवढं करून उपयोग नाही, एवढं केलं असतं. एमपीसी इतकी सोपी नाही दादा, समजतंय. काय काय लोकांची आमचे 2 पंचवार्षिक योजना कंप्लीट होऊन गेल्या एमपीसीच्या नादामध्ये. किती पंचवार्षिक योजना कंप्लीट होऊन गेल्या माझ्या? 2. विचार करा. सो इतकंही सोपं नसतं, मी डिमोटिवेट करत नाही, पण ज्या चुका आम्ही केल्या त्या चुका तुम्ही करू नये, हा त्याच्या मागचा बेसिक उद्देश असतो मित्रांनो. ठीक आहे, एमपीसी युपीसीच्या नादामध्ये 2 पंचवार्षिक योजना झाल्या. ठीक आहे, चला मित्रांनो पुढे जाऊया. महाराष्ट्राचा इतिहासामध्ये कोणकोणत्या पॉइंटवर आपल्याला चर्चा करायची ते आपण डिस्कस करूया. तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्राचा इतिहास हा आपला 1857च्या पुढे शिकायचा आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी ला महाराष्ट्राचा इतिहास हा 1857च्या पुढे शिकायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. चला मित्रांनो, मग आता बघा, पहिली क्वेश्चन तर लिहायचं आपल्याला 1857चा उठाव आणि महाराष्ट्र. एक शेवटचा विषय घेऊ, काही विषय आपण उद्यासाठी ठेवणार आहोत मित्रांनो. बघा, 1857चा उठाव आणि महाराष्ट्र पहिला टॉपिक शिकायचा आहे. 1857 ते 1885 पर्यंत महत्वाच्या काय घटना घडल्या तो एक टॉपिक कव्हर करायचा आहे. जसं 1885 मध्ये तुम्हाला माहित असेल काँग्रेसची स्थापना झाली. 1885 मध्ये तुम्हाला माहित असेल मित्रांनो काँग्रेसची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885 ला, बरोबर आहे. मग काँग्रेसची स्थापना झाली. त्याच्यानंतर महत्वाच्या संघटना कोणकोणत्या होत्या, त्याच्यानंतर आपल्याला एक महत्वाचा टॉपिक शिकायचा आहे, म्हणजेच समाज सुधारक. काय शिकायचं आहे? समाज सुधारक. समाज सुधारकांच्या 5-5 मिनिटात एक एक समाज सुधारक, 4-4 लाईनी एक एक समाज सुधारकाच्या, 10-10 लाईनी एक एक समाज सुधारकाच्या झाल्या पाहिजे. आणि जवळजवळ आपल्याला समाज सुधारक सोडून द्या, पर्सनॅलिटी सांगतो मी, व्यक्तिमत्व 50 व्यक्तिमत्व शिकायचे, रोज 4 व्यक्तिमत्व शिकायचे, रोज 4 व्यक्तिमत्व शिकायचे आहेत. आणि त्या नोट्स डाउनलोड करायच्या, व्हिडिओ बघायचा 2 तासाचा, नोट्स डाउनलोड करायच्या, त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि त्या पीडीएफ 2दा रिवाइज करणं हे काम आहे. तुम्हाला माहिती असेल 50 व्यक्ती आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. किती व्यक्ती आहेत? 50 व्यक्तिमत्व आहेत. यांची यादी मी लिहून देतोय मित्रांनो, वाटल्यास बघा, चेक करा 50 व्यक्ती असतील की नाही. नाना जगन्नाथ शंकर सेठ असतील, तुम्हाला माहिती असेल, बरोबर आहे. बाळशास्त्री जांभेकर असतील, दादोबा पांडुरंग तडकरकर असतील, तुम्हाला माहिती असेल. मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो, गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी म्हणतो आपण त्यांना, बरोबर आहे. हे आपले दाजी भाऊ दाजी लाड, भारतातले 8 डॉक्टरांमध्ये पहिले एक डॉक्टर कोण? भाऊ दाजी लाड. त्याच्यानंतर बाबा पद्मजी मुळे साहेबांबद्दल आपल्याला शिकायचंय. बाबा पद्मजी मुळे हे दोघं क्लासमेट आहेत, भाऊदाजी लाड आणि बाबा पद्मजी, दोघंही मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते, ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये. त्यांच्याबद्दल आपल्याला शिकायचंय. महत्वाचं म्हणजे भाऊ महाजन, बरोबर आहे. हा, रानडे महादेव गोविंद रानडेंच्या बाबतीत आपल्याला शिकायचंय. महादेव गोविंद रानडे झाले की गोपाळ गणेश आगारकर, टिळकांचे चांगले मित्र, बरोबर आहे. गोपाळ गणेश आगारकर असतील. त्याच्यानंतर महात्मा फुलेंबद्दल 1-2 तास कमीत कमीत लागणार आहेत. लहुजी साळवे, महात्मा फुलेंचे गुरु, राजकीय गुरु म्हणण्यापेक्षा गुरु, हा ठीक आहे. त्यांनी त्यांना दानपट्ट्याचं शिक्षण दिलं होतं, तालीम चालवायची बेसिकली, हट्टेकट्टे नौजवान. ठीक आहे. लहुजी साळवे, महात्मा फुलेंना दानपट्ट्या चालवणं शिकवलं होतं लहुजी साळवेंनी, बरोबर आहे. त्याच्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी असतील, राघव भांडारकर असतील, बळीरामजी मलबारी असतील, मुक्ता साळवे या लहुजी साळवेंच्या भावाच्या मुलगी आहे आणि महात्मा फुलेंनी जी शाळा चालू केली त्यांच्या विद्यार्थिनी राहून गेल्यात मुक्ता साळवे, बरोबर आहे. मुक्ता साळवेंच्या बाबतीत शिकायचंय. त्याच्यानंतर
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल आपल्याला शिकायचे अर्धा तास. त्याच्यानंतर कृष्णराव भालेकर, महात्मा फुले आणि कृष्णराव भालेकरांचं काही रिलेशन आहे का ते आपल्याला डिस्कस करायचे. त्याच्यानंतर महात्मा फुलेंचे चांगले मित्र, मुंबईमध्ये मोठा कामगार नेता नारायण मेघाजी लोखंडे. चुकीचं नाव झालं मित्रांनो, नारायण मेघाजी लोखंडे, माफी मागतो, हे नाव थोडंसं चुकलंय मित्रांनो. नारायण मेघाजी लोखंडे टाईप करणाऱ्या मुलीकडनं चुकलं. नारायण मेघाजी लोखंडे, बरोबर आहे. कामगार नेता, मुंबईचा कामगार, यांच्याच कारणामुळे आपल्याला रविवार सुट्टी मिळाली, बरोबर आहे. महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी देण्यासाठी जो समारंभ आयोजित केला होता नारायण मेघाजी लोखंडेंनी चालू केला. यांनी पुढे मग पुण्याहून एक वर्तमानपत्र मुंबईत गेलं आणि त्याचं नेतृत्व पण यांनीच केलं. नेतृत्व म्हणजे संपादन पण यांनीच केलं होतं. जेपी पदवी मिळाली, त्याच्यानंतर राव बहादूर पदवी मिळाली. कोणकोणत्या पदव्या मिळालेल्या आहेत? सावित्रीबाईंच्या अंत्यविधीला गेलेले होते, तिथं प्लेगची साथ लागली, पुन्हा त्यांचा पण मृत्यू झाला. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक रोमॅन्टिक गोष्टी आहेत. आपण ते सर्व काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर ताराबाई शिंदे असतील, पंडिता रमाबाई असतील, पंडिता रमाबाई बद्दल पण आपल्याला अर्धा तास डिस्कस करायचंय. विष्णू शास्त्री चिपळूणकर असतील, काशीबाई कानेटकर असतील, लक्ष्मीबाई टिळक असतील. तुम्हाला माहित असेल लोकमान्य टिळकांच्या सुनबाई होत्या लक्ष्मीबाई टिळक, आमच्या नाशिकच्या, बरोबर आहे. आमच्या नाशिकच्या लक्ष्मीबाई टिळक असतील, ते शिकायचे. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक आपले बब्बर शेर, बरोबर आहे, लोकमान्य टिळकांबद्दल शिकायचे. रमाबाई रानडेंबद्दल शिकायचे. यादी बनवायची मित्रांनो. 50 पर्सनॅलिटी आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, मिनिमम 50 सांगतोय, जास्तीत जास्त तर खूप करू शकतो आपण. बघा, जानकी अक्का शिंदे असतील, चालायचं मित्रांनो. काय चालायचं मित्रांनो? हा, चला पुढे काय मित्रांनो, आनंदबाई जोशींबद्दल आपल्याला शिकायचे. डॉक्टर होते आनंदबाई जोशी. रखमाबाई राऊतांचा खटला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. त्याच्यानंतर सर्व क्रांतिकारांची आद्य माता, सर्व क्रांतिकारांची माता मानली जाते कोण? मादाम कामांबद्दल आपल्याला शिकायचंय मित्रांनो. 10 मिनिटं मादाम कामांबद्दल शिकायचे. आणि त्याच्यानंतर काँग्रेसची स्थापना झाली. आता काँग्रेसची स्थापना झाली मित्रांनो. आता काँग्रेसमध्ये जेव्हा स्थापना झाली तर आपल्याला 3 भागामध्ये काँग्रेस डिवाइड करायचे. तुम्हाला माहित असेल काँग्रेस 3 भागामध्ये डिवाइड करायचे. पहिला होता मवाळ, पहिले होते मवाळ. मवाळांमध्ये नेते कोणकोणते, विचारसरणी काय, मवाळांनी केलेले महत्वाचे कार्य काय. त्याच्यानंतर लालबाल पाल यांचा काय तयार झाला? जहाल. लालबाल पाल, 3 बब्बर शेर मिळून काय तयार झाला? जहाल. तिघांची विचारसरणी जहालांना होती. जहालांची विचारसरणी काय, त्यांनी महत्वाचे केलेले काम काय, सर्व काही कालावधी. आणि त्याच्यानंतर बाप्पू आले आपल्या भारतामध्ये आणि बापूंनी चालू केलं गांधी युग. बापूंनी काय चालू केलं? गांधी युग चालू केलं. मग 1885 पासून सुरुवात करणार तर 1905 पर्यंत, जोपर्यंत बंगालची फाळणी होत नाही तोपर्यंत मवाळ काळ. हा काळ 10 मिनिटात समजला पाहिजे तुम्हाला. 10 मिनिटात याचे आयएमपी क्वेश्चन, आयएमपी टॉपिक तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजे. जहाल काळ 1905 ते 1920, बंगालच्या फाळणीपासून तर जोपर्यंत लोकमान्य टिळकांचा मृत्यू होत नाही तोपर्यंत जहालांचा काळ होता. मग जहालांच्या काळामध्ये लोकमान्य टिळक, लालबाल पाल, बरोबर आहे, या तिघांच्या अँगलने जहाल आपल्याला शिकायचं आहे. मग 1905 ते 1920 पासून लोकमान्य टिळकांनी अफलातून कार्य केलं. ते अफलातून कार्य आपल्याला काय करायचंय? शिकायचंय. मग मंडाले जेल पासून असतील, होम रूल असतील, पुढे विल व्हॅलेंटाईन चिरोलच्या विरोधात केस करण्यासाठी इंग्लंडला गेलेले असतील, काँग्रेस लोकशाही पार्टी असेल, अशा अनेक क्वेश्चन टिळकांच्या बाबतीत आपल्याला शिकायचे आहेत 1905 ते 1920 पर्यंत मित्रांनो. आणि मग 1920 पासून ते 1947 पर्यंत बापूंनी काँग्रेस सांभाळली. 1920 पासून ते 1947 पर्यंत बापूंनी काँग्रेस सांभाळली. समजतं मित्रांनो? हे सर्व तुम्हाला आयएमपी टॉपिक, काय टॉपिक का महत्वाचा आहे, पुढच्या 60 दिवसामध्ये रोज 5 टॉपिक, कमीत 5 टॉपिक, प्रत्येक टॉपिकच्या नोट्स, प्रत्येक टॉपिक वरचे क्वेश्चन्स, आणि कुठला टॉपिक वीक चालू आहे, कुठला टॉपिक स्ट्रॉंग चालू आहे, टेस्ट मध्ये माझ्याकडे कळतात तुम्हाला. कुठला टॉपिक वीक चालू आहे, कुठला टॉपिक स्ट्रॉंग चालू आहे, हे टेस्ट मध्ये मला काय होतं मित्रांनो, कळतं. याच्यावर आपण काय करणार आहोत? काम करणार आहोत. याच्यावर आपण काम करणार आहोत. याची यादी ऍप्लिकेशन मध्ये आहे, पीडीएफ डाउनलोड करायची आहे. पीडीएफ डाउनलोड करायची. माझ्याकडे काही लोकांना मी बिंदास सांगतो, तुम्हाला हे स्वतःहून वाचता आलं तरी काही हरकत नाही. आणि तुम्ही वाटलं सर प्रवीण सरांबरोबर वाचायचंय, प्रवीण सरांबरोबर अभ्यास करायचा आहे, तरी काही हरकत नाही. सायन्स नाही येत, बाकीचे सब्जेक्ट साठी पण चांगले फॅकल्टी आहेत, त्यांच्या बरोबर काम करूया मित्रांनो. आपण त्यांच्या बरोबर काम करणार आहोत. चला मित्रांनो पुढे जाऊया मित्रांनो. सर्वात महत्वाचा टॉपिक जो आपल्याला कव्हर करायचे, आता बघा, मग आता हे 3 युग झाले. मग 1893 मध्ये टिळकांनी चालू केलेली शिवजयंती, गणेश उत्सव असतील, 1895 मध्ये टिळकांनी चालू केलेली शिवजयंती असेल, शिवजयंतीवर वादवर जायचं नाही. टिळकांनी चालू केली की फुलेंनी चालू केली, याच्याशी काय गेलं नाही. बंगालमध्ये पण शिवजयंती सुरू झाली मित्रांनो. बंगालमध्ये महाराष्ट्रापेक्षा मोठी शिवजयंती सुरू झाली. गणेश उत्सव, पहिला गणपती कुठे बसला, मुंबईत दुसरा गणपती कुठे बसला, मराठवाड्यात तिसरा गणपती, पहिला गणपती कुठे बसला, असे सर्व पॉइंट आपल्याला डिस्कस करायचे. 1995 मध्ये पुण्यातील काँग्रेसचं अधिवेशन, 1995 मध्ये पुण्याचं काँग्रेसचं अधिवेशन, आणि या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये
अधिवेशन पुण्यातील काय मित्रांनो 1895चं पुण्यातील काँग्रेसचं अधिवेशन. टिळकांचं आणि रानडेंमध्ये तफावत. टिळक आणि रानडेंमध्ये 1895ला काय झाली, कारण की रानडे पण समाज सुधारण्याचं येड होतं आणि टिळकांना तेवढं वेळ नव्हतं समाज सुधारण्यासाठी. टिळकांचं काय म्हणणं होतं, राष्ट्र प्रथम समाज सुधारणा नंतरून, म्हणून आगरकरांचं आणि टिळकांचं भांडण झालं होतं. तर मग काय झालं ते बघणार आहोत. 1897ला प्लेगची साथ आली पुण्यामध्ये. प्लेगच्या साथीमध्ये आज जेवढा कोरोनाच्या साथीमध्ये जेवढे पुण्या प्लेगच्या साथीमध्ये अनेक अत्याचार झाले. रॅडचा खून केला, गणेश खिंडामध्ये कोणी केला, चाफेकर बंधूंनी केला. मग 3 भाऊ चाफेकर बंधू, कोणत्या भावाला का फाशी झाली, द्रविड बंधूंना का मारलं, 3 भाऊ कोणकोणते, सर्व काही आपण चर्चा करणार आहोत. कोणत्या कार्यक्रमाला कुठला बर्थडे साजरा करून आला होता, कोण, प्लेगच्या साथीमध्ये कोणाचा खून झाला होता, रॅड. हे सर्व आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत 1997 मध्ये. त्याच्यानंतर 1999 मध्ये भारताचा गव्हर्नर जनरल आला कर्झन. 1999 मध्ये भारताचा गव्हर्नर जनरल आला कर्झन. 1899 मध्ये भारताचा माझ्याकडनं बोलता 1900 म्हटलं जातं, पण तुम्ही कन्फर्म 1800 समजायचं. मी बोलताना तरी 1900 म्हणत असेल तरी. तर 1899 मध्ये कर्झन भारताचा गव्हर्नर जनरल आला. भारतातील कर्झनने काय काय महत्वाचे कांड केले हे सर्व शिकणार आहोत. 1904 दुसरा दिल्ली दरबार भरला. किती वेळा दिल्ली दरबार भरला, दिल्ली दरबार का भरतो आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून का महत्वाचा आहे. आता आपली काकू वारली आहे, तुम्हाला माहित असेल. जेव्हा दिल्लीचा इंग्लंडचा राजा मरायचा, इंग्लंडचा राजा किंवा राणी यांचा मृत्यू व्हायचा आणि त्याच्या जागेवर इंग्लंडचा नवीन राजा किंवा राणी यायची, त्याच्या स्वागतासाठी भारतामध्ये काय साजरा केला जायचा, दिल्ली दरबार साजरा केला जायचा. त्याच्या स्वागतासाठी भारतात काय साजरा केला जायचा, दिल्ली दरबार साजरा केला जायचा. आणि सध्या आपली आजी वारली, तुम्हाला माहिती असेल, इंग्लंडची राणी. आणि जर कदाचित इंग्रजांचं भारतात सत्ता राहिली असती आणि आता इंग्लंडचे राजे पण बदललेत, तर भारतात दिल्ली दरबार भरला असता. भारतात काय भरला असता, दिल्ली दरबार. मग इतिहासामध्ये 3 वेळा दिल्ली दरबार भरला. मग का भरला, कुठे दिल्ली दरबार, दिल्लीलाच भरलेला आहे, का भरला, कोणता राजा मेल्यानंतर भरला, हे सर्व आपण चर्चा करणार आहोत. सर्व आपण काय करणार आहोत मित्रांनो, चर्चा करणार आहोत. कर्जने 1905 मध्ये बंगालची फाळणी केली. मग कोणत्या दिवशी केली, तो दिवस काय म्हणून साजरा केला झाला, वंगभंग आंदोलन काय होतं, महाराष्ट्रातील वंगभंग आंदोलनाची सुरुवात कशी झाली, सर्व चर्चा करणार आहोत. आणि बंगालची जशी काही फाळणी झाली, तर बंगालमध्ये म्हणजे पूर्व बंगालमध्ये मुसलमानांना वाटलं की काँग्रेस सारखी आपली एक नवीन संघटना असावी, म्हणून त्यांनी 1906 मध्ये मुस्लिम लीगची काय केली, स्थापना. मग मुस्लिम लीगच्या आतापर्यंतचे सर्व अध्यक्ष आपण लिहून टाकणार आहोत. मुस्लिम लीगची सर्व अधिवेशन आपण लिहून टाकणार आहोत. मुस्लिम लीगचा एक चॅप्टर आपण अर्धा तास डिस्कस करणार, फक्त मुस्लिम लीग आणि मुस्लिम लीग हेच चर्चा करणार आहोत. समजतंय मित्रांनो मी काय म्हणतोय. त्याच्यानंतर 1907चं सुरत अधिवेशन, 1907चं सुरत अधिवेशन लाल बाल पाल तिघांना काढून दिलं. कारण काय होतं, ठीक आहे. 1907चं सुरत अधिवेशन. सुरतला नाही, ते नागपूरला भरणार होतं. नागपूरलाच का भरणार होतं, सुरतलाच का भरलं. फिरोजशाह मेहताने काय केलं आणि टिळकांचं आणि गोखलेंचं का भांडण झालं आणि त्याच्यानंतर काय काय कांड झाले, सर्व कांड आपण 1907च्या सुरत अधिवेशनात शिकणार आहोत. त्याच्यानंतर 1911 भारताची राजधानी दिल्ली ट्रान्सफर केली. त्याच्या आधी कलकत्ता होती, मग दिल्लीला का आणली आणि बंगालची फाळणी का रद्द झाली, या सर्व बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर 1911, 1914 ते 1919 पहिलं महायुद्ध झालं. पहिल्या महायुद्धात भारतीयांनी काय सपोर्ट केला, हे सर्व शिकणार आहोत. पहिल्या महायुद्धामध्ये शाहू महाराजांनी इंग्रजांना काय सपोर्ट केला, सर्व शिकणार आहोत मित्रांनो. 1914 मध्ये जेव्हा महायुद्ध सुरू झालं, मंडाले तिरंगातनं टिळकांची काय झाली होती, सुटका झाली होती. 1 वर्ष आधी टिळकांची काय झाली होती, सुटका झाली. 1915 मध्ये टिळक बब्बरशेर बाहेर आल्यानंतर त्यांनी काय चालू केलं, होम रूल चालू केली. होम रूल मध्ये काय, महाराष्ट्रातली होम रूल कोणती, ॲनी बेझंटची होम रूल कोणती, हेड ऑफिस कोणतं, मुख्यालय कुठे होतं, वर्तमानपत्र कोणकोणती होती, होम रूल मध्ये काय काय कार्यक्रम होते, सर्व चर्चा करणार आहोत. ॲनी बेझंटने काय काम केलं होम रूल मध्ये, टिळकांनी काय काम केलं, जोसेफ बॅप्टिस्टाने काय काम केलं, A to Z होम रूल चॅप्टर बघायला सुरुवात केली की फक्त होम रूल शिकणार आहोत. त्याचा अर्धा तास 20 मिनिटांमध्ये त्याचे सर्व टॉपिक कव्हर करून, कारण की पुढचे 60च दिवस आहेत आपल्याकडे आणि एक ओव्हरव्ह्यू आपल्याला करता येईल. समजतंय मित्रांनो, कमेंट करत राहा, मला कमेंट करत राहा. समजतंय मी आपण पुढच्या 60 दिवसामध्ये कोणकोणते टॉपिक कव्हर करणार आहोत, IMP टॉपिक, ते सर्व यादी बनवत आहोत. आपण यादी बनवत आहोत. PDF तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळून जाईल मित्रांनो. माझा बोलण्याचा स्पीड मॅच होत असेल, फक्त आणि फक्त कानात हेडफोन ठेवून ऐका, बाकी माझ्यावर सोडा. चालायचं मित्रांनो, चालायचं. नेक्स्ट घेऊया मित्रांनो. 1916चं लखनौ अधिवेशन झालं, कारण की 2 लोकांचा गोखले आणि फिरोजशाह मेहतांचा मृत्यू झाला. लखनौ अधिवेशनामध्ये लाल बाल पाल तिघांची पुन्हा एंट्री झाली.
1916च्या लखनौ पॅच म्हणतो आपण, लखनौ पॅच म्हणतो. लालबाल पाल यांची काँग्रेसमध्ये पुन्हा एंट्री झाली. जहाल मवाळ एकत्र झाले. मुस्लिम लीगला पण वेगळा मतदारसंघ मान्य केला आणि इथून खऱ्या अर्थाने ठिणगी पेटली वेगळ्या पाकिस्तानची, भिकारी पाकिस्तानची इथून खऱ्या अर्थाने ठिणगी पेटली. वेगळ्या पाकिस्तानची ठिणगी कुठून पेटली? आता भीक मागताय. येतं का लक्षात? वेगळ्या पाकिस्तानची ठिणगी पेटली. हे महत्वाचं लालबाल पाल तिघांना महत्वाचं आणण्याचं काम कोणी केलं होतं? आजीनी केलं होतं, आपल्या अॅनी बेझंटने केलं होतं. म्हणून अॅनी बेझंटला काहीतरी गिफ्ट मिळावं म्हणून पुढच्या वर्षी काँग्रेसचं पहिलं महिला अध्यक्षपद कोणाला देण्यात आलं? अॅनी बेझंटला देण्यात आलं. मग आतापर्यंत काँग्रेसच्या किती महिला अध्यक्ष होऊन गेल्यात? स्वातंत्र्याच्या आधी किती महिला अध्यक्ष होऊन गेल्यात? समजते मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण आपण पूर्ण टॉपिक कव्हर करूया. 1917चं कलकत्ता अधिवेशन, त्याच्यानंतर गांधीजी भारतात आले. तुम्हाला माहित असतील 1915 मध्ये आणि 1917 मध्ये त्यांनी चालू केलं चंपारण्य सत्याग्रह, 1918 मध्ये खेड सत्याग्रह आणि 1918 मध्ये पुन्हा अहमदाबादचा सत्याग्रह. मग गांधीजींनी पहिलं अधिवेशन कोणतं? पहिला उपवास कोणता? पहिला भारतीयांच्या विरोधात केलेलं आंदोलन कोणतं? कोणत्या अधिवेशनामध्ये कोण होतं सहभागी? कोणत्या अधिवेशनात कोणती कमिटी नेमण्यात आली? कुठलं आंदोलन कशासाठी केलं? नुसतं सत्याग्रह नाही आहे. गांधीजींनी पहिला केलेला सत्याग्रह कोणता? गांधीजींनी पहिला केलेला उपवास कोणता? गांधीजींनी भारतीयांच्या विरोधात केलेला पहिला सत्याग्रह कोणता? हे सर्व या तिघांमध्ये आपल्याला शिकायचंय. कोणत्या अधिवेशनामध्ये, कोणत्या सत्याग्रहात कोणत्या नेत्यांनी मदत केली, सर्व यादी आपल्याला बनवायची. समजते मित्रांनो? मला मान्य आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना याच्या हे माहित असेल, पण मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो, आपण एक्झामच्या अँगलने विचार करत आहोत आणि माझं एकच काम असेल बाल की खाल खिचणा. हा टॉपिक झाला की आयोगाकडे याच्या पलीकडे प्रश्न नसावेत, हे माझं टार्गेट असेल. समजते मित्रांनो? पुढचा म्हणजे 1919चा रौलेट ऍक्ट, काळा कायदा. 1919 रौलेट ऍक्ट, मिसा भारती, मिसा कायदा काय संबंध आहे का चेक करणार आहोत आपण पुढे जाऊन. रौलेट ऍक्ट 1919 जालियनवाला बाग हत्याकांड घडला. 1919चा जालियनवाला बाग हत्याकांड घडला. का घडला? कोणत्या बटालियनने गोळीबार केला? येते लक्षात? जनरल डायर कोण होता? बंगालचा गव्हर्नर कोण होता? त्या दिवशी कुठला सण होता? किती लोक मेले? किती राऊंड फायर केले? सर्व चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर 1919चा मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा काय होता? मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायद्यामध्ये काय होतं? कमेंट करत राहा पोरांनो, काहीतरी मला समजू द्या. नुसतं मीच बडबड करतोय, एवढं लोक बघताय पण कमेंट करत नाहीये तुम्ही. पटापट संपवणार आहोत आपण हे सर्व टॉपिक. मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा 1920 मध्ये टिळकांचा मृत्यू झाला. 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचा मृत्यू झाला आणि गांधीजींनी आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं आंदोलन चालू केलं, असहकार आंदोलन. म्हणून गांधीजींचा उदय आणि टिळकांचा अंत एकाच दिवशी झाला असं म्हणतात 1920 ला. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे 1920 नंतर गांधी युग चर्चा करणार आहोत आपण. कोणत्या युगाची चर्चा करणार आहोत मित्रांनो? गांधी युगाची चर्चा करणार आहोत. गांधी युगामध्ये काय काय बघणार आहोत? 1920 मध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन चालू केलं. 1922 मध्ये असहकार आंदोलनाला बंदी आणली. 1922 मध्येच गांधीजींना जेल झाली. कशी जेल झाली, कोणत्या दिवशी, काय सर्व डिटेल करणार. 1922 नागपूर सत्याग्रह काय असेल, हिंदुस्थान सेवा दल काय असेल, पुणे युथ लीग काय असेल, देश सेविका संघ काय असेल, सर्व चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर 1927 ला सायमन कमिशन आलं. त्याच्या आधी स्वराज्य पार्टीची स्थापना होऊन गेली. त्याच्या आधी स्वराज्य पार्टीने इलेक्शन मध्ये झेंडे काढलेले होते. मग तुम्ही बघाल तर CR दास असतील, चित्तरंजन दास असतील, मोतीलाल नेहरू असतील, विठ्ठलभाई पटेल असतील. कोणाचं नाव सांगितलं मी? विठ्ठलभाई पटेल असतील. कोण आहेत? वल्लभभाई पटेल यांचे मोठे भाऊ आहेत विठ्ठलभाई पटेल असतील. यांनी मोठे मोठे झेंडे काढले, यांनी मोठं मोठं काम केलं. सुभाषचंद्र बोस असतील. हे सर्व लोकांनी स्वराज्य पार्टीमधनं महत्वाचं काम केलं. हे सर्व स्वराज्य पार्टीच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. स्वराज्य पार्टीच्या बाबतीत काय करणार आहोत आपण मित्रांनो? चर्चा करणार आहोत. 1929 मध्ये नेहरू रिपोर्ट मांडला गेला. नेहरूने काय रिपोर्ट मांडला? त्याच्या विरोधात जिनाने 14 कलमी योजना आणली. याचं नाव ऐकलं तरी माझी डोक्याची तळपायाची आग मस्तकाला जाते. कोणाची? जिनाने 14 कलमी योजना आणली. कंपॅरेटिव्हली तुम्ही दोघांचा अभ्यास करणार, नेहरू रिपोर्ट वाचणार आणि जिनाची 14 कलमी योजना वाचणार, तर जिनाची 14 कलमी योजना ही बेटर होती, बेस्ट होती. कोणापेक्षा? नेहरू रिपोर्ट पेक्षा. दोघांचं कंपॅरिझन करणार तर. पण हा माझ्या दृष्टिकोनातून तेवढाच डोक्यातनं गेलेला व्यक्ती आहे. ठीक आहे. कोण? जिना. ठीक आहे. 1929 लाहोर अधिवेशन भरलं. लाहोर अधिवेशनामध्ये 31 डिसेंबर 1931 रोजी नेहरूंनी शपथ खाल्ली, पुढच्या वर्षाचा 26 जानेवारी भारताचा स्वातंत्र्य दिवस असेल. अशी शपथ केव्हा खाल्ली? 31 डिसेंबर 1929 शपथ खाल्ली होती. पुढच्या वर्षाचा 26 जानेवारी भारताचा स्वातंत्र्य दिवस असेल. मग भारताचा स्वातंत्र्य दिवस, पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला 26 जानेवारी 1930 रोजी. म्हणून आपण 26 जानेवारी साजरा करतो. नाही तर आपला 26 जानेवारीचा काही संबंध नव्हता, कारण की बाबासाहेबांनी ऑलरेडी पूर्ण संविधान त्याच्या आधीच रेडी करून ठेवलं होतं. 26 नोव्हेंबरला तुम्हाला माहित असेल, 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान रेडी होतं ना, हे काही लागू पण होतं. पण काँग्रेसने आपल्या दरवर्षी 26 जानेवारीचा नारा द्यायची काँग्रेस.
दरवर्षी आपला स्वातंत्र्य दिवस 26 जानेवारी म्हणून 26 साजरा करतो आपण, नाही तर आपला 26 काय संबंध आहे? बाबासाहेब काँग्रेसने जाणून बुजून हे संविधान 2 महिने लागू उशिरा केलं, नाही तर संविधान कोणत्या दिवशी रेडी होतं? 26 नोव्हेंबरच्या दिवशी रेडी होतं. डिटेल शिकणार आहोत, A to Z, एकही टॉपिक मिस होणार नाही, एकही टॉपिक राहणार नाही. चला, आज सर पीडीएफ कुठं भेटेल भाऊ, ऍप्लिकेशनला भेटेल, मी लिंक फॉरवर्ड करून देईल, काही टेन्शन घेऊ नका. पुढे जाणार आहोत मित्रांनो. 1930 ते 26 जानेवारी 1930 ला पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला आणि दांडी यात्रा सुरू झाली. काय सुरू झाली? त्याच्यानंतर पुढचा टॉपिक म्हणजे दांडी यात्रा सुरू झाली. दांडी यात्रेत मिठावरचा कर मोडला, गांधीजींना अटक झाली. पुढे शिकणार आहोत गांधीजींची 1930, 31, 32 3 गोलमेज परिषद आहेत. गोलमेज परिषदांमध्ये काय झालं? गांधीजींनी B.R. आंबेडकरांबरोबर कुठला करार केला? पुणे करार. काय होता पुणे करारावर? सह्या करणारे लोक कोण कोण होते? सर्व IMP टॉपिक पुढच्या काही 60 दिवसामध्ये आपण काय करणार आहोत मित्रांनो? कव्हर करणार आहोत. चला, मला फक्त हाय पाठवत राहा. तुमच्या काही डाऊट असतील, शंका असतील तर बिंदास पाठवत राहा मित्रांनो. माझा मोबाईल नंबर खाली स्क्रीनवरती चालतोय, कॉल करा. तुमच्यापैकी बरेच लोक मला ओळखतात, काही लोकांनी कोर्स परचेस केलेले आहेत. कोर्सच्या बाबतीत पण तुम्ही तुमचं ओपिनियन सांगत राहा की सर एक्स्ट्रा घ्या, कमी घ्या, काय हवंय ते सांगा, त्यानुसार आपण काम करू. तुमचा प्रत्येक शब्द सर आखो पर. 1935चा कायदा आला मित्रांनो. 1935च्या कायद्याची वैशिष्ट्य काय होती? 1935चा कायदा आल्यानंतर आरबीआयची स्थापना झाली. 1937च्या निवडणुका झाल्या. 1937 ते 1939 पर्यंत बंगालमध्ये, पूर्ण भारतामध्ये निवडणुका लागल्या. मुंबईमध्ये पण निवडणुका लागल्या. बीजी खेर मुख्यमंत्री झाले. 39 मध्ये राजीनामा दिला. ज्या दिवशी राजीनामा दिला त्या दिवशी मुक्ती दिवस म्हणून साजरा केला. आंबेडकरांनी साजरा केला. मुस्लिम लीगने साजरा केला. ते पण आपण चर्चा करणार आहोत. 1936चं फैजपूर अधिवेशन, ग्रामीण भागातलं भरलेलं पहिलं अधिवेशन. पंडित नेहरू आले, गांधीजी आले. कोणी कोणी अरेंज केलं? मंडपाचं नाव काय होतं? स्टेजला काय नाव दिलं होतं? गांधीजी किती दिवस हजर आले? सर्व डिटेल आपण शिकणार आहोत. कोणत्या? फैजपूर अधिवेशनाबद्दल. 1938, 1939चं 2 अधिवेशन, त्रिपुरा आणि हरिपुरा अधिवेशन शिकणार आहोत. कारण की गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांचं भांडण कोणत्या अधिवेशनामध्ये? 39च्या अधिवेशनामध्ये. ते पण डिटेल शिकणार आहोत. त्रिपुरा आणि हरिपुरा दोघं अधिवेशनामध्ये सुभाषचंद्र बोस अध्यक्ष होते. कोण अध्यक्ष होते? सुभाषचंद्र बोस. 1940 मध्ये गांधीजींनी चालू केला वैयक्तिक सत्याग्रह. पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण? दुसरे कोण? तिसरे कोण? जेलभरो आंदोलन काय असतं? 1942 ला चालू झालं. 4+2 नाही मित्रांनो. 1942 ला चले जाव आंदोलन सुरू झालं. 1945 ला नौसैनिकांचा उठाव आला. साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार चालू केलं, किंवा म्हणूया पत्री सरकार चालू केलं. प्रति सरकार चालू केलं. क्रांतिसिंह नाना पाटील, तुम्हाला ऐकलं असेल नाव तुम्ही. आपण क्रांतिसिंह नाना पाटीलांबरोबर विचार करणार आहोत. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र वीर कोतवाल असतील, वीरभाई कोतवाल असतील. ठीक आहे. IQ लाल नाही येत, IG लाल आहेत. नागनाथ अण्णा नाईकवाडे असतील, त्यांच्या बरोबर कोण असतील? नागनाथ अण्णा नाईकवाडे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा टॉपिक जो शिकायचा आहे, ब्राह्मणांना विरोध. कारण की 1919 पासून एक नवीन फंडा सुरू झाला. ब्राह्मणांना विरोध करायला सुरुवात झाली. कारण की 1919 मध्ये आरक्षणाचं आरक्षण अजून वाढण्यात आलं. आरक्षणाच्या कक्षा रुंदावण्यात आल्या, पॉलिटिकल आरक्षणाच्या. आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला असं वाटू लागलं की आपल्याला पण राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे, म्हणून त्यांनी उच्चवर्गीय, त्यांच्यापेक्षा जे उच्चवर्गीय होते ब्राह्मणांना विरोध करायला सुरुवात केली. या ब्राह्मणोत्तर चळवळीमध्ये सर्वात महत्वाचं नाव जे घेतलं जातं ते शाहू महाराज असतील, केशवराव जेधे असतील, दिनकरराव जवळकर असतील, भास्करराव जाधव असतील. हे 4 लोकांच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. हे 4 लोक जे आहेत ब्राह्मणोत्तर चळवळीमध्ये महान योगदान आहे. ब्राह्मणोत्तर चळवळीमध्ये या 4 लोकांचं योगदान आहे. कोण? शाहू महाराज, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, भास्करराव जाधव. ठीक आहे. कोल्हापुराचे शाहू महाराजांचे सचिव कोण? भास्करराव जाधवांच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही दलित चळवळींच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. दलित चळवळींच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर दलित चळवळींच्या बाबतीत जेव्हा आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो, तो गोपाळ बाबा वळंगकर. मी फी सांगतो, खूप जास्त फी नाही आहे मित्रांनो, नॉर्मल फी आहे, अतिशय नॉर्मल फी आहे. तुमचं पास होणं, तुमचं माझ्या बरोबर जोडणं महत्वाचं आहे. फी महत्वाची नाही, आधीच सांगतो. ठीक आहे. फी महत्वाची नाहीये, कारण की तुमचं माझ्या बरोबर जोडणं पहिला मुद्दा महत्वाचा आहे. माझ्याकडनं जर मला तुम्ही 1 रुपया देत असाल, मला 1 रुपया फी भरत असाल, मला काही लोक कमेंट करतात सर की फी किती आहे क्लासची, मला तुम्ही 1 रुपया देत असाल, तर माझं एक वैयक्तिक प्रायोरिटी असेल की 1 रुपयाचा 10 रुपयाचं ज्ञान, 10 रुपयाचा फायदा तुम्हाला कसा होईल, हे माझं त्याच्या मागचा काय असेल? उद्देश असेल. सो तुम्ही फीचं टेन्शन घेऊ नका. गणेश, करूया आपण, काही टेन्शन घेऊ नका. गोपाळ बाबा वलंगकरांबद्दल शिकायचे. त्याच्यानंतर शिवराम जानबा कांबळे, दलित चळवळीचं महान नाव. गणेश, अक्काजी गवई, कालीचरण नंदा गवळी. त्याच्यानंतर किसन बागुजी बनसोडे, किसन कान्होजी
बनसोडे, बरोबर आहे. किसन बनसोडेंबाबतीत आपल्याला शिकायचे. यांना विदर्भाची त्रिमूर्ती म्हणतात तिघांना. त्यांच्याबद्दल वीरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदेबद्दल शिकायचं आहे. एक एक पर्सनॅलिटी लिहून देणार आहे. पुढच्या 60 दिवसामध्ये एक एक टॉपिक लिहून देणार आहे. एक एक टॉपिकच्या नोट्स बनवायच्या आहेत. एक एक टॉपिकच्या टेस्ट द्यायच्या आहेत. पुढचं महत्वाचं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल 2 तास आपण चर्चा करणार आहोत. महर्षी धोंडो केशव कर्वे, त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील, ऐकलं असेल नाव तुम्ही. पंजाबराव देशमुख असतील, ऐकलं नाव असतील, पहिले कृषी मंत्री भारताचे, बरोबर आहे. पंजाबराव देशमुख असतील. हैदराबाद मुक्ती संग्राम एक मोठं चॅप्टर आपल्याला शिकायचंय. महान लोकांनी काम केलं. महाराष्ट्रात मराठवाडा कसा आणला, हैदराबाद भारतामध्ये कसं आणलं, निजामांवरती ऑपरेशन पोलो काय होतं, डिटेल चर्चा करणार आहोत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मुंबई महाराष्ट्रात येत नव्हती, मुंबई महाराष्ट्रात येत नव्हती, तर त्याच्यामध्ये नेहरूंना लिहिलेल्या पत्रांपासून तर नेहरूं गेलेले कांड, एक एक कांड आपण शिकणार आहोत. त्याच्यापासून ते आपले आजोबा कोण, फिरोज गांधी यांचा मुंबई दौऱ्यापासून सर्व शिकणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणकोणती कृषी आंदोलनं झाली महाराष्ट्रामध्ये खास करून, हे सर्व चर्चा करणार आहोत. कृषी आंदोलन, फॅक्टरी ऍक्ट कोणकोणते झाले, कामगार ऍक्ट कोणकोणते, कामगारांच्या चळवळी कोणकोणत्या महाराष्ट्रात सुरू झाल्या. आता कामगार चळवळी म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं नाव असेल, तुम्हाला नाव ऐकलं असेल, नारायण मल्हार जोशी असतील, नारायण मल्हार जोशी नाही, रामभाऊ रुईकर असतील, बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर असतील. बॅरिस्टर जयकरांच्या बाबतीत खूप शिकायचे आपल्याला. बॅरिस्टर जयकर असतील, अण्णासाहेब लट्टे असतील, श्री माधव श्रीहरी आणि वेगळा विदर्भ म्हणणारा पहिला माणूस, पहिला वेगळा विदर्भ म्हणणारा पहिला माणूस कोण आहे, माधव श्रीहरी आणि वेगळा विदर्भाची मागणी करणारा पहिला माणूस. आणि लोकमत या वर्तमानपत्राचे संपादक, लोकमत नंतरून तो दरडांनी विकत घेतलेला आहे, बरोबर आहे. लोकमत वर्तमानपत्राचे संपादक कोण आहेत, माधव श्रीहरी आणि त्यांचाच नातू माझ्या माहितीनुसार आता भारताचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. काय होते, महाधिवक्ता, महाधिवक्ता ना, ओके, राज्य सरकारचा वकील, ओके, महाधिवक्ता होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर नारायण चिंतामण केळकर, टिळकांचे मित्र, टिळकांच्या वाईट बरोबर चांगल्या बरोबर सगळ्याच गोष्टीत टिळकांच्या साथीदार कोण, नचिकेळकर. टिळक जेव्हा जेव्हा जेलमध्ये राहिले, 3 वेळा टिळक जेलमध्ये राहिले, तेव्हा तेव्हा मराठा आणि केसरी सांभाळण्याचं काम नचिकेळकरांनी केलेलं आहे. नचिकेळकर पुढे गांधीवादी झाले. कसे, टिळकांच्या मृत्यूनंतर नचिकेळकर गांधीवादी झाले, सर्व शिकणार आहोत. त्याच्यानंतर केशव बळीराम हेडगे, RSS ची स्थापना करणारे केशव बळीराम हेडगे, गुरुजी केशव बळीराम हेडगे यांच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर कृष्णाजी अर्जुन केळुसकर शिकणार आहोत. शिवराम महादेव परांजपे, महत्वाच्या पर्सनॅलिटीज आहेत. या पर्सनॅलिटींबद्दल 10 ओळी तुमचं लिहिणं गरजेचंच आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो. ठीक आहे. वासुदेव वामन खरे, दामोदर सावळाराम यंदे हे नाव महत्वाचे आहेत. श्रीपाद महादेव माटे, श्रीपाद अमृत डांगे नाव ऐकलं असेल तुम्ही, मोठा नेता होऊन गेलेले आहेत श्रीपाद अमृत डांगे. कम्युनिस्ट चळवळी जेव्हा तुम्ही शिकणार तेव्हा हे नाव तुम्हाला नक्कीच सापडेल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रल्हाद केशव अत्रे, यांना पत्र लिहून पाठवलं होतं. महाराष्ट्रात मुंबई येत नव्हती, महाराष्ट्रात मुंबई येत नव्हती. यात्रेंनी नेहरूंना पत्र लिहून पाठवलं होतं, साहेब महाराष्ट्रात मुंबई आली नाही म्हणे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचा लोक च काढून टाकतील आणि वाणीने मारतील, असं कोणाचं म्हणणं होतं, यात्रेंचं म्हणणं होतं. यात्रेंबद्दल आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर ना फाटक असतील, दुर्गाताई भागवत असतील, कृष्णशास्त्री हरी चिपळूणकर असतील, MM जोशी असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर नवी गाडगीळ असतील. या लोकांबाबतीत आपल्याला 10 ओळी, 15 ओळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शंकरराव मोरे असतील, वासुदेव काका जोशी असतील, खूप महत्वाच्या पर्सनॅलिटी आहेत. राष्ट्रसेवा दल पुढची महत्वाची संघटना शिकायची आहे, राष्ट्रसेवा दल. धनंजय गाडगीळ ऐकलं असेल तुम्ही, गाडगीळ फॉर्म्युला ऐकला असेल इकॉनॉमिक्स मध्ये. धनंजय गाडगीळांच्या बाबतीत आपल्याला शिकायचे. सदाशिव गोविंद बर्वे यांच्या बाबतीत शिकायचे. भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या बाबतीत शिकायचे. लेटेस्ट नानाजी देशमुखांना काही वर्षापूर्वीच भारतरत्न मिळालेला आहे. RSS चे मोठे कार्यकर्ते होऊन गेलेले आहेत नानाजी देशमुख. तर नानाजी देशमुखांच्या बाबतीत आपल्याला शिकायचे. इंद्रावती कर्वे महाराष्ट्रीयन व्यक्तीत नानाजी देशमुख, मराठवाड्या विदर्भामध्ये मोठं नाव आहे. इंद्रावती कर्वेंबाबतीत शिकायचे. राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या बाबतीत शिकायचे. लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या बाबतीत शिकायचे. शंकरराव देव, आर्य बांधव समाज या संघटनेबद्दल शिकायचे. आचार्य शंकरराव जावडेकरांबाबतीत शिकायचे. बाळासाहेब पंत प्रतिनिधी प्रत्येका बाबतीत मी 10 ओळी इम्पॉर्टन्स डाटा लिहून देणार आहे, काम करणार आहोत. चिंतामणराव वैद्य, भारताचार्य चिंतामणराव वैद्य म्हणतात यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर दादासाहेब खापर्डे असतील, राजाराम शास्त्री भागवत असतील, बाळकृष्ण शिवराम गुंजे असतील. याच्या बाहेर आयोगाकडे 60 दिवसामध्ये हे 300 टॉपिक केले तर A to Z कव्हर होईल. बाबुराव गणपत जगताप असतील, फर्ग्युसन कॉलेज शिकायचे आपल्याला. फर्ग्युसन कॉलेजचा थोडेसे 10 ओळी इतिहास आपल्याला कव्हर करायचा आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी,
डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुण्यामध्ये एक अग्रेसर संस्था आहे, तिच्या बाबतीत आपल्याला शिकायचं. मग टिळकांचे असलेला संबंध डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी, नचिकेळकरांचा असलेला संबंध, आगारकरांचा असलेला संबंध किंवा गोपाळकृष्ण गोखलेंचा डेक्कन एज्युकेशन सोसायटी बरोबर असलेला संबंध सर्व चर्चा करायची आहे. हुजूर पागा हायस्कूल काय शिकायचं आपल्याला, हे बाग नाहीये हुजूर पागा हायस्कूलच्या बाबतीत आपल्याला पुढे काय करायचंय, शिकायचंय. डेक्कन सभाच्या बाबतीत शिकायचंय. अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या बाबतीत शिकायचंय. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही संघटना पुण्यात आहे, काय काम करते, कशी काम करते, हिच्या बाबतीत डिटेल करायचे. विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल. आता तुम्हाला मागे एक न्यूज आली होती, पण ती थोडे येऊन राहिली. महाराष्ट्रातली दुसरी महिला राज्यपाल होत होत्या, पण थोड्या येऊन राहिल्या. तर महाराष्ट्रातली पहिली महिला राज्यपाल पंडित नेहरूंच्या बहीण कोण, विजयालक्ष्मी पंडित. युनोमध्ये गेलेली पहिली भारतीय स्त्री अध्यक्ष झालेली विजयालक्ष्मी पंडित शिकायचे. सरोजिनी नायडू शिकवायचे. CQ देशमुख नाहीये, CD देशमुख आहे. आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर UPSCतनं आतापर्यंत टॉप मध्ये आलेला एकमेव पोरगा. आतापर्यंत हा इतिहास ओव्हरऑल इंडियामध्ये UPSC फर्स्ट रँक कोणीच आलेलं नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत UPSCत कोणीच पहिला आले नाही. 1911 मध्ये CD देशमुख आलेले होते. 1911 मध्ये कोण आलेलं होतं, CD देशमुख आले होते. CD देशमुखांबद्दल आपल्याला शिकायचंय. शकुंतला परांजपेन बद्दल शिकायचंय. कोणाबद्दल शिकायचंय मित्रांनो, शकुंतला परांजपेन बद्दल शिकायचं आहे. चला मित्रांनो, पुढचं महत्वाचं आजसाठी एवढी महत्वाची टॉपिक आहेत. माझ्याकडनं बोलताना स्पीड मॅच होत नसेल, माझं सांगायचा उद्देश काय मित्रांनो, की तुम्हाला पुढच्या 360 दिवसामध्ये 300 IMP टॉपिक कव्हर करून त्यांच्या नोट्स बनवून त्या प्रत्येक टॉपिकवर 5-5, 10-10 क्वेश्चन सॉल्व्ह करून त्याचं रिव्हिजन केलं तर परीक्षा आराम के साथ तुमची क्रॅक होईल. माझ्या शुभेच्छा मित्रांनो. काही डाऊट असेल तर स्क्रीनवरती नंबर चालू आहे, कॉल करा. नॉर्मल फी मध्ये तुम्हाला ह्या सर्व टॉपिकचे ऑनलाईन क्लासेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रत्येक टॉपिकवरच्या टेस्ट उपलब्ध आहेत. काही डाऊट, काही शंका असेल, याच्या पुढचे टॉपिक अर्थशास्त्राचे बाकी राहिलेत मित्रांनो. अर्थशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता महत्वाचं रोज तर करणार आहोत आपण. बाकीचे व्हिडिओ बघा. तर अर्थशास्त्राचे टॉपिक आपण उद्या चर्चा करणार आहोत मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.